नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर कान्हा एज्युकेशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण BEE या विषयाचे क्विक रिव्हिजन करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक्झामसाठी खूप मदत होईल. ओके, चला तर स्टार्ट करूया. बघा, सुरुवातीला त्याच्यामध्ये सर्वप्रथम जे असेल आपण हे पॉईंट ऑलरेडी डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहे. ओके, त्याच्यामध्ये बघा DC सर्किट असेल, AC सर्किट असेल. आता DC सर्किटमध्ये तुम्हाला काय काय माहीत पाहिजे? कंडक्टर, रजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर, ओहम्स लॉ, हे जे पॉईंट्स आहेत ते सगळे पॉईंट्स आपण ऑलरेडी डिटेलमध्ये डिस्कस केले आहे. त्याला थोडं फक्त आता ओव्हरव्ह्यू आपण फास्टमध्ये करूया. ओके, त्यानंतर बघा AC सर्किट जे असेल त्या AC सर्किटमध्ये काय काय तेवढं आपण बघू. ओके, चला स्टार्टिंग करूया. नेक्स्ट आहे बघा, डिफरन्स बिटवीन जनरेटर असेल, मोटर असेल, हा तुमचा नेक्स्ट पार्ट आहे. ओके, त्यानंतर आपण डिस्कस करायचं PN जंक्शन डायोड वगैरे जे असेल. त्यानंतर आपल्याला BJT वगैरे डिस्कस करायचं. ओके, आणि त्यानंतर जे असेल लास्ट काय तुमचे फ्यूज असेल किंवा आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिझम वगैरे त्याला म्हणत असतो. क्लिअर आहे? हां, चला तर स्टार्टिंग करूया. एकदम इनिशियल मोमेंटला सुरुवातीला आपण डिस्कस करूया कंडक्टरबद्दल. ओके, बघा सर्किट कंपाऊंड जे असेल बेसिक आता कंडक्टर म्हणजे काय होतं, रजिस्टर म्हणजे काय होतं, ओके, इंडक्टर म्हणजे काय होतं, हे छोटे छोटे कन्सेप्ट जे असेल ते आपण थेरोटिकल ऑलरेडी डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहे. त्याला फक्त शॉर्टमध्ये बघून बघा. अ मटेरियल दॅट अलो इलेक्ट्रिक करंट, आता आपण काय म्हणतो ज्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट, बरोबर आहे ना, इलेक्ट्रिक करंट अँड काय म्हटलं आपण त्याला, हीट ट्रान्सफर होऊ शकते, दॅट इज कॉल्ड ॲज कंडक्टर. बरोबर आहे. मी तुम्हाला ट्रान्सफर शब्द म्हटलं किंवा फ्लो म्हणतोय. क्लिअर आहे, लक्षात राहील. ओके, अजून महत्त्वाची गोष्ट, जर त्याच्यामधून मला करंट फ्लो करायचा आहे मित्रांनो, तर आपल्याला रेजिस्टन्स कसा पाहिजे रे, लो रेजिस्टन्स. बरोबर आहे. आता त्याचे एक्झाम्पल जर सांगायचे झालेत काय, कॉपर असेल, ॲल्युमिनियम असेल, हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहे, कंडक्टर असेल. लक्षात आलं. ओके, त्यानंतर बघा रजिस्टर. आता आपल्याला माहिती आहे रजिस्टरचं काम काय आहे, अपोज टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. बरोबर आहे. आता हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, किंवा अपोज टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. क्लिअर आहे. आता हा रजिस्टर जो असेल त्याचा युनिट जो असेल तो काय आहे मित्रांनो, ओम्स. आपण फॉर्म्युला सुद्धा बघितला होता, R इज इक्वल टू रो इंटू L/A. बरोबर आहे. हे फॉर्म्युले वगैरे जे असेल ते न्यूमेरिकलसाठी तुम्हाला खूप मोठी हेल्प करेल, त्यामुळे लक्षात ठेवा. रो म्हणजे काय म्हटलं तर आपण त्याला रेजिस्टिव्हिटी. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर लेंथ ऑफ कंडक्टर. बरोबर आहे. त्याच्यानंतर क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर. बरोबर आहे. हे तिन्ही पार्ट आपण लक्षात ठेवा. रेजिस्टन्स आणि हा कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. बरोबर आहे. रेजिस्टन्स आणि लेंथ हा सुद्धा कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि रजिस्टर आणि क्रॉस सेक्शनल एरिया कसा आहे रे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. लक्षात आलं. ओके, मग मी म्हणू शकतो रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ, रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टिव्हिटी, आणि रेजिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर. क्लिअर आहे. हां, त्याच्यानंतर आता तुम्हाला जर याचा रेजिस्टन्स जो असेल, आता रेजिस्टन्स हे ओहम्स लॉ जो आपण तो नेक्स्ट डिस्कस करू, त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. ओके, बघा अजून महत्त्वाची गोष्ट, नेक्स्ट पुढचा पार्ट जो असेल तो काय, इंडक्टर. बरोबर आहे. आता इंडक्टर जे असेल, कॅपॅसिटर जे असेल, रजिस्टर, मी तुम्हाला एक रामू, लालू आणि श्यामूचा व्हिडिओ टाकला होता बघा, RL आणि C. हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा, जेणेकरून तुम्हाला भरपूर गोष्टी क्लिअर होईल त्याच्यामधून. कारण R आणि L आणि C याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये ते व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. ओके, त्यामध्ये इंडक्टर जो होता त्याचे वेगवेगळे फंक्शन आपण बघितले होते, आहे ना, आठवतं. हा असेल इंडक्टर, L म्हणजे इंडक्टर, C म्हणजे काय होतं रे, कॅपॅसिटर. बरोबर आहे. याचे वेगवेगळे फंक्शन होते, आपण ती डिस्कस केले होते. कोणकोणते फंक्शन होते आपण त्याला फास्टमध्ये रिवाईज करू. हा काय करतो, एनर्जी स्टोअर करतो. बरोबर आहे. हा सुद्धा काय करतो रे, एनर्जी स्टोअर करतो. बरोबर आहे ना, म्हणजे दोघां पण एनर्जी स्टोअर करतात, पण हा जो असेल तो मॅग्नेटिकच्या फॉर्ममध्ये स्टोअर करतो. लक्षात आलं, इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक. आणि हा कशाच करतो, इलेक्ट्रिकच्या फॉर्ममध्ये स्टोअर करतो. हे झालं त्याचं एक एक फंक्शन. क्लिअर आहे. अजून दुसरा जो फंक्शन असेल, मग काय आपण काय म्हटलं होतं, हा अपोज. हा काय करतो, अपोज टू सडन चेंज इन व्होल्टेज. बरोबर आहे ना. हा काय करतो, अपोज टू सडन चेंज इन करंट. बरोबर आहे. हां, हे दोन फंक्शन लक्षात ठेवा. अजून मी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगितलं होतं बघा, तुम्हाला याच्यावर MCQ पाठीमागं एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस आलेला आहे, आणि मे बी आता येऊ शकतो. लक्षात ठेवा, हा सिम्बॉल कशाचा आहे रे, कॅपॅसिटरचा. हा सिम्बॉल कशाचा आहे, इंडक्टरचा. बरोबर आहे ना. मग आपल्याला असा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, की समजा AC सप्लाय आणि DC सप्लाय या दोघांपैकी मला आन्सर पाहिजे, की बाबा ACला कोण अलो करेल आणि DCला कोण अलो करेल, किंवा ACला कोण ब्लॉक करेल आणि DCला कोण ब्लॉक करेल. बरोबर आहे. हां, तर तेही लक्षात ठेवा. कॅपॅसिटर नेहमी काय करतो, तो DCला ब्लॉक करतो आणि ACला काय करतो, तो अलो करतो. याच्या उलट इथं ACला ब्लॉक करतो आणि DCला काय करतो, अलो करत असतो. लक्षात आलं. क्लिअर आहे. हां, हे लक्षात ठेवा. अजून महत्त्वाचं, इंडक्टर जो असेल त्याचा युनिट काय रे, हेनरीमध्ये आपण त्याला मोजत असतो. बरोबर आहे. त्यानंतर हे बघा, डेफिनेशन दिली, स्टोअर एनर्जी इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके, त्यानंतर व्होल्टेज रिलेशन जे असेल त्याचं काय आहे, V, हा फॉर्म्युला थोडं लक्षात ठेवा, V इज इक्वल टू L इंटू DI/dt. क्लिअर आहे. त्यानंतर हां, आता नेक्स्ट पुढं बघा. हां, पुढचा आहे बघा कॅपॅसिटर. बरोबर, मी तुम्हाला आता जस्ट कॅपॅसिटरबद्दल बोललो. त्याचा एक फंक्शन आपण काय बघितलं होता, स्टोअर एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. त्याचं युनिट काय असेल रे,
फॅराड आणि त्याचा करंट जो असेल त्याचं करंटचं रिलेशन काय आय इज इक्वल टू काय सी डी व्ही बाय डी टी. क्लिअर आहे. हां, आता याच्यात एक महत्त्वाची गोष्ट जस्ट डी सी जो असेल डी सी स्टेडी स्टेट कंडिशन, बरोबर आहे ना. डी सी स्टेडी स्टेट कंडिशन हे थोडं लक्षात ठेवा, तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतं. याच्यामध्ये दोन कंडिशन असतात, एक इंडक्टर आणि दुसरा जो असेल कॅपॅसिटर, बरोबर आहे. तर इंडक्टर जो असेल तो शॉर्ट सर्किटसारखं काम करतो. क्लिअर आहे. आणि कॅपॅसिटर कशासारखं काम करतो, ओपन सर्किटसारखं. आता हे ए सी ॲनालिसिसमध्ये थोडं डिटेलमध्ये आहे, पण तुम्हाला एवढे जास्त डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. क्लिअर आहे, कळालं. ओके, जस्ट फक्त लक्षात ठेवा. हां, त्यानंतर बघा ओम्स लॉ खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर तुम्हाला बरेच क्वेश्चन जे असेल इझिली टॅकल करता येतील. क्लिअर आहे. त्याच्यामध्ये बघा ओम्स लॉ काय सांगतो, इट स्टेट दॅट करंट थ्रू अ कंडक्टर इज, ही स्टेटमेंट पक्की लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकते. क्लिअर आहे. स्टेट दॅट करंट थ्रू कंडक्टर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अप्लाइड व्होल्टेज, बरोबर आहे. डायरेक्टली प्रपोर्शनल टू अप्लाइड व्होल्टेज. आता याच्यामध्ये आहे ना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. मला ओम्स लॉ काय सांगतो म्हटलं त्यांना की करंट जो असेल, बरोबर आहे, करंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असेल रे, अप्लाइड व्होल्टेज. म्हणजे माझा कंडक्टरमधून जो फ्लो होणारा करंट तो कशावर डिपेंड असेल, त्याच्यावर अप्लाय केलेल्या व्होल्टेजवर. बट इथं सगळ्यात इम्पॉर्टंट जो असेल ते काय, वेन फिजिकल कंडिशन आर कॉन्स्टंट. मला फिजिकल कंडिशन कशा पाहिजे, कॉन्स्टंट. जसं काय म्हणू शकतो मी, स्ट्रेस असेल, बरोबर आहे ना, स्ट्रेन असेल, बरोबर आहे, किंवा मी अजून म्हणू शकतो टेम्परेचर असेल. हे सगळे कसे पाहिजे मला, कॉन्स्टंट, तरच माझा ओम्स लॉ ॲप्लिकेबल होऊ शकतो. लक्षात आलं, क्लिअर कळालं. ओके. हां, तर हा असेल तुमचा ओम्स लॉ, जे काय आपण म्हणलो होतो व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. याला कसं लिहू शकतो आपण, आय इज इक्वल टू व्ही बाय आर, किंवा कसं लिहू शकतो, आर इज इक्वल टू व्ही बाय आय. हे तीनही फॉर्म्युले असेल ते लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला याच्यामध्ये खूप मोठी मदत होईल. क्लिअर आहे. हां, नेक्स्ट बघा काही लॉ आहे आपल्याकडे बघा, KCL आणि KVL, बरोबर आहे ना. हां, मी तुम्हाला सांगितलं होतं KCL KVL ही जी असेल हे दोन शब्द लक्षात ठेवा. तुम्हाला याच्यातून काय आठवलं पाहिजे, बरोबर. KCL म्हणजे तुमच्या डोक्यात लगेच करंट आला पाहिजे आणि KVL म्हणजे तुमच्या डोक्यात लगेच काय आला पाहिजे, व्होल्टेज. आता हे काय आला पाहिजे मी याच्यासाठी सांगतो, लक्षात ठेवा. हां, आता इथे त्याची जर तुम्ही स्टेटमेंट बघितली तर काय, द अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट नोड इज 0. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, समजा ही एक नोड असेल किंवा एखादा जंक्शन पॉईंट असेल, समजा इथं काही इनकमिंग करंट असेल, हे आउटगोईंग करंट असेल, बरोबर आहे ना. म्हणजे समजा मी याला म्हटलं I1, याला म्हटलं मी I2, याला म्हटलं मी I3, याला म्हटलं मी I4, बरोबर आहे. आता समजा हा जो असेल याला म्हणतो आपण नोड किंवा जंक्शन, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, ह्या नोड जी असेल याच्याकडे जेवढी येणारे करंट असेल तेवढेच काय असतात जाणारे. मग मी कसं लिहू शकतो, I1 प्लस I3 इज इक्वल टू I2 प्लस I4 असं. म्हणजे जेवढे येणारे तेवढेच काय असतात इक्वल टू जाणारे. त्याला जर इकडे तुम्ही घेतलं काय होईल मग, I1 प्लस I3 मायनस I2 मायनस I4 इज इक्वल टू 0. म्हणजे याचा अर्थ काय, अल्जेब्रिक सम ऑफ टोटल इज इक्वल टू 0. कळालं मित्रांनो. ओके, चलो. मग यालाच म्हणतो आपण समेशन ऑफ करंट इज इक्वल टू 0. क्लिअर आहे. त्यानंतर अजून आहे ना तुम्हाला एक MCQ क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा, KCL जो असतो तो कन्झर्वेशन ऑफ चार्ज, म्हणजे कशाच्या बेसवर असतो, कन्झर्वेशन ऑफ चार्ज. हा शब्द खूप लक्षात ठेवा. तुम्हाला याच्यावर MCQ पाठीमागे विचारले गेलेले, नेक्स्ट टाइम विचारले जाऊ शकतात. बघा, अल्जेब्रिक सम ऑफ टोटल करंट जो असेल, म्हणजे याचा अर्थ काय, KCL जो असेल तो बेस ऑन कन्झर्वेशन ऑफ चार्ज असतो. क्लिअर आहे. हां, त्यानंतर बघा, आणि दुसरा आहे KVL, बरोबर आहे. आता हा KVL जो असेल ना, आता KVL आणि KCL याच्यात जर तुम्हाला कन्फ्युजन होतं तर कसं लक्षात ठेवायचं, KCL मधला C लक्षात ठेवायचं, बरोबर. याला म्हणायचं चार्ज, बरोबर आहे. हां, आणि एक्झाम्पल मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो लक्षात ठेवण्याचं. याचा अर्थ चार्ज नाही होत, पण एक लक्षात ठेवा, म्हणजे हा कशाच्या बेसवर असेल, चार्ज. आणि KVL जो असेल तो कशाच्या बेसवर असेल रे, मग एनर्जीच्या. तुम्हाला याच्यावर MCQ विचारला जाऊ शकतात, पक्क लक्षात ठेवा. क्लिअर आहे. त्यानंतर बघा KVL म्हणजे तुम्हाला काय म्हटलं तुम्ही, व्होल्टेज आठवलं पाहिजे. द अल्जेब्रिक सम ऑफ टोटल व्होल्टेज इन क्लोज लूप इज 0. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, समजा एखादा आपण सर्किट घेतलं असं, बरोबर आहे. आता हे समजा माझा व्होल्टेज आहे, एखादा असा रजिस्टर मी कनेक्ट केले 2, बरोबर आहे. आता इथे काय होईल की हा जो R1 असेल आणि हा R2 असेल, बरोबर आहे. याला काहीतरी व्होल्टेज लागेल, याला काहीतरी व्होल्टेज लागेल, इथं काहीतरी ड्रॉप होईल, इथं काही ड्रॉप होईल, बरोबर. मी समजा हा एक व्होल्टेज दिला, मी याला म्हटलं मी V1, याला म्हटलं मी V2, बरोबर. म्हणजे हा जो दिलेला व्होल्टेज आहे आणि हे जे दोन व्होल्टेज आहे, टोटल व्होल्टेज जे असणार आहे माझं अल्जेब्रिक सम ऑफ कसं असेल माझं, काय असेल माझं, 0. सेम लाईक दॅट असं. क्लिअर आहे, कळालं. ओके. म्हणून काय म्हटलं, अल्जेब्रिक सम ऑफ टोटल व्होल्टेज इन क्लोज लूप इज 0. म्हणजे ही लूप कशी पाहिजे, पण क्लोज पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज KVL. आपण हे ऑलरेडी डिटेलमध्ये बघितलेलं आहे, फक्त जस्ट आता एक्झामच्या ओरिएंटेड आपण शॉर्टमध्ये बघतोय. क्लिअर आहे. त्यानंतर बघा, इंडिपेंडंट अँड डिपेंडंट सोर्स काय असतं ते बघूया. ओके, इंडिपेंडंट म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल की हा कोणावर डिपेंड नाही आहे, आणि डिपेंडंट म्हणजे लगेच लक्षात आलं असेल कोणावर तरी डिपेंड असेल. क्लिअर आहे. बघा, आता इंडिपेंडंट आणि डिपेंडंट म्हणजे काय नेमकं ते बघू. बघा, डिलिव्हर अ फिक्स व्होल्टेज ऑर करंट, म्हणजे हा कोणावरही डिपेंड राहणार नाही, त्याच्यामुळे याच्यामध्ये चेंजेस होण्याचे चान्सेस आहे का, नाही. म्हणून मी त्याला म्हटलं फिक्स व्होल्टेज किंवा
करंट असेल. याचा व्होल्टेज किंवा करंट माझा कसा असेल रे, फिक्स असेल. व्होल्टेज असो किंवा करंट असो, व्होल्टेज कसा असेल माझा फिक्स आहे, कशावरही डिपेंड राहणार नाही. मी म्हणू शकतो इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स, जसं की मी त्याचा सिम्बॉल मी काढू शकतो, दॅट इज कॉल्ड ॲज ओके. आणि इंडिपेंडंट करंट सोर्स याला म्हणू शकतो मी, असं मी तुमचा सिम्बॉल काढून घेतला. क्लिअर आहे, कळालं. याला म्हटलं इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स किंवा इंडिपेंडंट करंट सोर्स. ओके, याला म्हटलं आपण व्ही, याला म्हटलं आपण आय. ओके, नेक्स्ट आहे बघा डिपेंडंट व्होल्टेज सोर्स किंवा डिपेंडंट सोर्सेस. आता त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप्स आहेत. आता हे थोडं आपण क्लासिफिकेशन बघूया, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. ओके, बघा इथे तुम्हाला दिले इलेक्ट्रिकल सोर्सेस कोणकोणते आहे. हे जस्ट फक्त क्लासिफिकेशन पिक्चर लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या वेळेस आठवायला सोपं जाईल. ओके, बघा इथे जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात मेन काय माझा व्होल्टेज सोर्स आणि दुसरा कोणता असेल रे, करंट सोर्स. कारण आपल्या सोर्सचे किती प्रकार आपल्याकडे, 2, व्होल्टेज आणि एक करंट. क्लिअर. त्यानंतर बघा आत्ताच आपण बघितलं की याच्यामध्ये व्होल्टेजमध्ये काय आहे, इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स, बरोबर आहे. आणि दुसरा कोणता असेल मग डिपेंडंट व्होल्टेज सोर्स. म्हणजे डिपेंडंट आणि इंडिपेंडंट. आणि इकडं काय करंटमध्ये काय इंडिपेंडंट करंट सोर्स आणि डिपेंडंट करंट सोर्स. म्हणजे सरळ काय व्होल्टेजचा डिपेंडंट इंडिपेंडंट आणि करंटचा पण डिपेंडंट आणि इंडिपेंडंट, बरोबर आहे. त्यानंतर बघा डिपेंडंटसाठी काय आयडियल व्होल्टेज सोर्स आणि दुसरा कोणता आहे रिअल व्होल्टेज सोर्स. तुम्ही याला म्हणू शकता प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. त्याला काय म्हणता तुम्ही आयडियल करंट सोर्स आणि दुसरा कोणता असतो रिअल किंवा प्रॅक्टिकल करंट सोर्स, बरोबर आहे. आयडियल आणि प्रॅक्टिकल म्हणजे काय होतं सर, किंवा आयडियल आणि रिअल म्हणजे काय होतं. आयडियल म्हणजे समजा एक इमॅजिनरी म्हणू शकता तुम्ही, ज्याच्यामध्ये लॉसेस नाही आहे पण याच्यामध्ये लॉसेस आहे. म्हणजे याचा अर्थ काय सर, इमॅजिनरी म्हणजे सर काय, समजा आपण स्वप्नामध्ये जाऊन ठरवलं मला अमेरिकेला जाऊन यायचं, तुम्ही जाऊन येऊ शकता, बरोबर आहे. परंतु जर समजा मला ॲक्च्युअलमध्ये जायचं असेल, तर ॲक्च्युअलमध्ये जायचं असेल म्हणजे मला सकाळी उठावं लागेल, बरोबर. मला तिकीट बुक करावं लागेल, फ्लाईट बुक करावं लागेल. म्हणजे याचा अर्थ काय की सरळ तुम्ही असं म्हणू शकता की त्याच्यामध्ये बरेच तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणजे याचा अर्थ काय, याच्यामध्ये लॉसेस आहे, याच्यामध्ये लॉसेस नाही. म्हणजे इमॅजिनरीमध्ये कुठल्या प्रकारचे लॉसेस नाही. सेम लाईक दॅट कारण याच्यामध्ये पण नाही आहे आणि याच्यामध्ये लॉसेस आहेत, बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे बघा, आता टाईप्स ऑफ डिपेंडंट. आता हे आपण झाले इंडिपेंडंटचे 2 टाईप्स बघितले. आता कोणते रे, डिपेंडंटचे, बरोबर. आता डिपेंडंटमध्ये ऑलरेडी 2 क्लासेस आहे. वन ऑफ देन व्होल्टेज आणि दुसरा करंट. आता कोणता एक असेल व्होल्टेज कंट्रोल, दुसरा कोणता असेल करंट कंट्रोल, बरोबर आहे. सेम लाईक दॅट व्होल्टेज कंट्रोल आणि दुसरा कोणता असेल करंट कंट्रोल. क्लिअर आहे, कळालं. हा कोणता आहे व्होल्टेज कंट्रोल, हा करंट कंट्रोल, बरोबर आहे. सेम लाईक दॅट हा व्होल्टेज कंट्रोल आणि काय असेल मग करंट कंट्रोल, बरोबर आहे. आता व्होल्टेज कंट्रोल करंट कंट्रोल असेल तर हा व्होल्टेज कंट्रोल व्होल्टेज सोर्स आहे, हा व्होल्टेज कंट्रोल करंट कंट्रोल व्होल्टेज सोर्स आहे. म्हणजे इथे दोन्ही ठिकाणी काय आहे व्होल्टेज सोर्स, बरोबर आहे. इथे दोन्ही ठिकाणी काय आहे करंट सोर्स, बरोबर आहे. पण हा जो असेल हा व्होल्टेजवर पण डिपेंड आहे आणि करंटवर पण डिपेंड. म्हणजे व्होल्टेज कंट्रोल डिपेंड किंवा कंट्रोल म्हणू शकतो. व्होल्टेज कंट्रोल व्होल्टेज सोर्स, करंट कंट्रोल व्होल्टेज सोर्स, व्होल्टेज कंट्रोल करंट सोर्स, बरोबर आहे. इकडे सेम लाईक दॅट हा पण एक करंट सोर्स बघ, करंट कंट्रोल करंट सोर्स. क्लिअर आहे, लक्षात आलं. ओके, अशा प्रकारे इथे आपण बघितलं बघा VCVS म्हणजे व्होल्टेज कंट्रोल व्होल्टेज सोर्स, VCCS म्हणजे व्होल्टेज कंट्रोल करंट सोर्स, करंट कंट्रोल व्होल्टेज सोर्स आणि करंट कंट्रोल करंट सोर्स. लक्षात आलं, क्लिअर आहे. दॅट इज कॉल्ड ॲज डिपेंडंट सोर्सेस. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट नोडल ॲनालिसिस, बरोबर आहे. आता नोडल ॲनालिसिस जे असेल किंवा मेश ॲनालिसिस जे असेल हे आपण आता न्यूमेरिकल ज्यावेळेस आपण घेणार त्यावेळेस तुम्हाला लक्षात येऊन आपण याची सेपरेटली न्यूमेरिकल घेऊया, जेणेकरून तुम्हाला एक्झामला खूप मोठी मदत होईल. ओके, लक्षात आलं. चलो नेक्स्ट. त्यानंतर बघा हे मेश ॲनालिसिस मी तुम्हाला आता म्हटलं होतं, आपण मेश ॲनालिसिस आणि नोडल ॲनालिसिस आपण नंतर डिस्कस करू. ओके, त्यानंतर बघा स्टार आणि डेल्टा, बरोबर. आता स्टार आणि डेल्टा तुम्हाला ऑलरेडी माहिती की हे असेल आपलं स्टार नेटवर्क असतो, बरोबर आहे. हां, समजा हा असेल तुमचा स्टार आणि हा जो असेल त्याला म्हणता समजा तुम्ही डेल्टा नेटवर्क, बरोबर आहे. आता स्टार आणि डेल्टा आपण कुठे यूज करतो, क्लिअर आहे. म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ स्टार आणि डेल्टा याच्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. जसं की तुम्हाला हे तुम्हाला नंतरही सुद्धा ऐकायला मिळेल, मोटर असेल, जनरेटर असेल, ट्रान्सफॉर्मर असेल, याच्यामध्ये जी आपण वाइंडिंग करतो ना ती स्टार डेल्टा वाइंडिंग तुम्हाला नंतर ऐकायला भेटेल. ओके, हे कनेक्शनचे टाईप्स असतात, क्लिअर आहे. पण आता इथं जर आपण जे स्टार डेल्टा डिस्कस होतो जो कायसाठी वापरणार आपण, यूज टू सिम्प्लिफाय रेजिस्टर नेटवर्क, बरोबर आहे. आता याचे 2 कन्व्हर्जन आहे, एक असेल स्टार टू डेल्टा, बरोबर आहे, किंवा डेल्टा टू कशामध्ये करणार मी आता त्याचं स्टार, बरोबर आहे. मग स्टार टू डेल्टा असेल किंवा डेल्टा टू स्टार असेल तर हे त्याचा फॉर्म्युला असेल स्टार टू डेल्टाचा आणि डेल्टा टू स्टारचा फॉर्म्युला तुमचा हा असेल. ओके, आता कसा आला काय आला त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी घेतलेला आहे, तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ बघू शकता, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण डिस्कस केलेलं डेरिव्हेशन हे कसा आला होता. ओके, आता जस्ट मी एक एक्झाम्पल घेतो की सर नेमकं आम्हाला नाही कळालं यूज टू सिम्प्लिफाय रेजिस्टर नेटवर्क म्हणजे काय होतं, बरोबर. मी एक सपोज एक एक्झाम्पल घेतो. समजा मी एक ब्रिज घेतला, बरोबर आहे, आणि त्या ब्रिजमध्ये असे सपोज मी किती रेजिस्टर घेतले रे, 5 रेजिस्टर घेतले, बरोबर आहे. अशा प्रकारे मी एक ब्रिज डिझाईन केला. ओके, आणि मी तुम्हाला म्हटलं की मला याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढायचा आहे. याला सपोज म्हटलं मी ए, याला सपोज म्हटलं आपण बी. सिमिलरली तोच ब्रिज असेल थोडा मी नॉर्मल चेंज करतो, जेणेकरून तुम्हाला थोडा चेंज काय आला हे लक्षात येईल, बरोबर आहे. बघा सिमिलर सर्किट आहे, बरोबर आहे, फक्त थोडा मी चेंज केला. बघा
आता इथेही समजा म्हटलं मी ए आणि बी. आता मी तुम्हाला म्हटलं की याचा आर इक्विव्हॅलेंट काढा आणि याचाही सुद्धा काय काढा रे, आर इक्विव्हॅलेंट काढा. ओके, मग ज्यावेळेस मी याचा आर इक्विव्हॅलेंट काढतो ना, त्यावेळेस तुम्ही इथं लक्षात आलं असेल की बघा तर मला याच्यातला सिरीज आणि पॅरल लगेच समजायला लागलं. आता ते सिरीज आणि पॅरल कसं ओळखायचं ते बघूया. बघा समजा मी असं म्हणू शकतो ना रे, याचे जर तुम्ही बघितलं हे दोघं मला सिरीजमध्ये दिसतात है ना, आणि हे दोघं मला सिरीजमध्ये दिसतात. ओके, आता हे वरचे दोघं एकमेकांसोबत सिरीजमध्ये आहे, खालचे दोघं पण एकमेकांसोबत सिरीजमध्ये. मी याचं सिरीज कॉम्बिनेशन काढणार, बरोबर आहे. नंतर मी याचं सुद्धा सिरीज कॉम्बिनेशन काढणार आणि नंतर हा राहिला जो असेल याच्यासोबत हा म्हणजे तिघही एकमेकांसोबत कसे असेल आता पॅरलमध्ये असेल, बरोबर. म्हणजे सिरीज आणि पॅरल कॉम्बिनेशननुसार मी याचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स काढलेला आहे. ठीक, इथं बघा, इथं जर तुम्ही बघितलं हे दोघं सिरीजमध्ये आहे का, नाही सर. हां, हे दोघं आहे का, नाही सर. मग पॅरलल आहे का, नाही. म्हणजे इथं तुम्हाला सिरीज पण कळणार नाही आहे आणि पॅरलल पण कळणार नाही आहे. तिथं तुम्हाला मदत करायची बाय युजिंग स्टार अँड डेल्टा. लक्षात ठेवा, म्हणून त्याला म्हटलं होतं आपण टू सिम्प्लिफाय रेजिस्टर नेटवर्क. लक्षात आलं मित्रांनो. चलो त्यानंतर नेक्स्ट बघा, AC सिग्नल पॅरामीटर. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावर तुम्हाला डायरेक्ट MCQ विचारल्या पण जातात आणि खूप इझिएस्टपणे फक्त त्याला समजून घ्यावं लागेल. ओके, तर चला आपण त्याला थोडं व्यवस्थित समजून घेऊया जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. बघा आता याच्यामध्ये जर मला डिस्कस करायचं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट कुठला आहे माझ्यासाठी, तर मला ही वेवफॉर्म समजायला पाहिजे, बरोबर आहे. आता ही वेवफॉर्म समजण्यासाठी मी थोडं तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो, थोडं लक्ष द्या. बघा याला म्हणतो आपण 0, याला म्हणतो आपण ओरिजिन, बरोबर. 0 याला म्हणतो आपण पाय, याला म्हणतो आपण 2 पाय, बरोबर आहे. आता 0 to पाय जे असतो मी त्याला म्हणत असतो बघा 0 to पाय, आणि दुसरं काय म्हटलं मी 0 to 2 पाय ना. यालाच म्हणतो आपण 0 to पाय म्हणजेच काय रे 180, आणि याला म्हणतो आपण 0 to याला म्हणतो आपण 360. ओके, मग आता याच्यामध्ये जर विचार केला ना, मी 0 to पायला पण मधामध्ये सेंटरला मी परत त्याला डिस्ट्रीब्यूट केलं, बरोबर आहे. किंवा त्याला अजून डिवाइड केलं तर मग हा एक पार्ट तयार झाला माझ्याकडं, बरोबर आहे. हा एक दुसरा पार्ट तयार झाला, हा एक तिसरा पार्ट तयार झाला, आणि एक काय झाला रे, एक चौथा पार्ट तयार. म्हणजे असे माझ्याकडे 4 तुकडे तयार झाले, बरोबर आहे. मग मी म्हणू शकतो 90 90 90 90 9 चौक 36 म्हणजे किती झालं 360 डिग्री. म्हणजे मी 90 90चे किती पार्ट केले, 4 पार्ट, बरोबर आहे. आणि तुम्ही जर बघितलं इथून तर इथपर्यंत दॅट इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह हाफ सायकल, आणि इथून तर इथपर्यंत दॅट इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह हाफ सायकल, बरोबर आहे. माझ्याकडे 2 हाफ सायकल आल्या, पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल, आणि पूर्ण एक काय झाली म्हणजे आता एक इथून तर इथपर्यंत म्हणजे काय झाली पूर्ण एक सायकल तयार झाली. कळालं सगळ्यांना, एक सायकल काढायला असेल, बरोबर आहे. आता माझ्याकडे एक सायकल तयार झालेली आहे, बरोबर आहे. हां चलो, आता अजून इम्पॉर्टंट बघा. आता इथे जर तुम्ही बघितलं ना, इथून तर इथपर्यंत हा एक हे बघा तुम्हाला हाईस्ट पॉईंट दिसतो की नाही, हा हाईस्ट पॉईंट त्यालाच म्हणतो असतो आपण अँप्लिट्यूड किंवा मॅग्निट्यूड. काय म्हणतो आपण त्याला, अँप्लिट्यूड किंवा मॅग्निट्यूड. आता हाईस्ट पॉझिटिव्ह पॉईंट आहे, सेम लाईक दॅट हाईस्ट कसा आहे आता हा निगेटिव्ह पॉईंट आहे, बरोबर आहे. मग इथं जर तुम्ही बघितलं तर बघा हाईस्ट पॉझिटिव्ह प्लस हाईस्ट निगेटिव्ह दॅट इज कॉल्ड ॲज पीक टू पीक व्हॅल्यू. म्हणजे म्हणतो आपण त्याला पीक टू पीक म्हणजे मॅक्झिमम जास्त हाईस्ट. ओके, पीक टू पीक व्हॅल्यू, बरोबर आहे. आणि इथं जर तुम्ही बघितलं ही मी तुम्हाला म्हटलं होतं जी हाईस्ट व्हॅल्यू असते त्याला म्हणतो आपण अँप्लिट्यूड किंवा त्याला म्हणतो आपण मॅग्निट्यूड. लक्षात आलं. चलो त्यानंतर नेक्स्ट मी तुम्हाला म्हटलं होतं इथून 0 to मला 360 किती लागते रे, सॉरी 0 to याला म्हटलं आपण 2 पाहिजे, म्हटलं आपण 360, बरोबर आहे. तर हा जो असेल माझी एक सायकल आहे, आणि एक सायकल जी असेल त्याच्यासाठी लागणारा जो वेळ असेल त्याला म्हणतो आपण टाईम पिरियड. त्यानंतर आपण त्याला टाईम पिरियड. चला या वापस आता तुम्हाला इथे लक्षात येईल. ओके, सगळ्यात पहिली मला डेफिनेशन आली पाहिजे अँप्लिट्यूड. आता अँप्लिट्यूडची डेफिनेशन मला काय सांगते, तर मॅक्झिमम ऑर पीक व्हॅल्यू ऑफ अन इलेक्ट्रिकल क्वांटिटी. तुम्हाला वाटल्यास तुम्ही नोट डाऊन करू शकता. हा डेफिनेशन आहे द मॅक्झिमम ऑर पीक व्हॅल्यू ऑफ अन इलेक्ट्रिकल क्वांटिटी दॅट इज कॉल्ड ॲज अँप्लिट्यूड, बरोबर आहे. मग मॅक्झिमम म्हणजे काय, VM मॅक्झिमम व्होल्टेज, IM म्हणजे मॅक्झिमम करंट, किंवा त्याला आपण पीक म्हणत असतो. लक्षात आलं. हां त्यानंतर बघा माझा टाईम पिरियड काय, टाईम पिरियड, बरोबर. आता टाईम पिरियड जर तुम्ही बघितला, मी तुम्हाला म्हटलं होतं की मला पूर्ण एक सायकल कंप्लीट करायला जेवढा वेळ लागतो, लक्षात ठेवा. लक्षात ठेवा मी काय म्हटलं तुम्हाला, एक सायकल कंप्लीट करायला मला किती वेळ लागतो दॅट इज कॉल्ड ॲज टाईम पिरियड. मग इथं जर तुम्ही बघितलं तर माझ्या एक लक्षात आलं की सायकल माझी फिक्स आहे, किती आहे रे, एक. पण माझा टाईम फिक्स आहे का, नाही. याच्या उलट फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे. परंतु याची डेफिनेशन अगोदर लिहून घेऊ, मग तुम्हाला लक्षात येईल. बघा मी काय म्हणू शकतो, टाईम फॉर वन कंप्लीट सायकल. आता असंही म्हणू शकतो किंवा टाईम टेकन टू कंप्लीट वन सायकल दॅट इज कॉल्ड ॲज टाईम पिरियड, बरोबर आहे. लक्षात आलं. चलो नेक्स्ट, आणि टाईम कशामध्ये मोजतो आपण, सेकंडमध्ये. त्यानंतर हे बघा फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही, काय म्हणू शकता बघा, नंबर ऑफ सायकल. फ्रिक्वेन्सी डेफिनेशन कशी असेल, नंबर ऑफ सायकल
कंप्लीट नंबर ऑफ सायकल कंप्लीट इन 1 सेकंड इन 1 सेकंड. आता इथं बघा काय म्हटलं मी तुम्हाला, एक सायकल नाही नंबर ऑफ सायकल कंप्लीट इन 1 सेकंड. बरोबर आहे. आता लक्षात आलं तुम्हाला दोघांचा डिफरन्स. हा कशा रे फिक्स, टाइम फिक्स आहे, सायकल फिक्स आहे का नाही. इथं कसं होतं, टाइम फिक्स नव्हता, सायकल फिक्स होती. म्हणजे याचा उलटे कळालं. म्हणजे एका सेकंदामध्ये इथे किती सायकल कंप्लीट होतात. मग तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्या भारतामध्ये काय म्हटलं मी, आपल्या भारतामध्ये 50 सायकल ह्या एका सेकंदात कंप्लीट होतात. म्हणून आपण त्याला म्हणत असतो 50 हर्ट्ज. काय म्हणतो आपण त्याला, 50 हर्ट्ज. जे तुम्ही जर अमेरिकेमध्ये गेले तर तुम्ही एका सेकंदात किती सायकल कंप्लीट होतात, 60 हर्ट्ज. दॅट इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. द टाइम नंबर ऑफ सायकल कंप्लीट इन 1 सेकंड, दॅट इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. त्यानंतर बघा अँग्युलर फ्रिक्वेन्सी. आता अँग्युलर फ्रिक्वेन्सी असेल तुम्हाला कसं सांगू शकतो मी, बघा टायमिंगनुसार जर तुम्ही समोर गेले तर तुम्हाला एक अँगल दिसतो. बघा सरळ सरळ मी सांगू शकतो, आपले घड्याळ बघता तुम्ही, बरोबर आहे. आता इथून जर समजा मी सुरुवात केली, इथून तो वापस इथपर्यंत चालत तुम्हाला किती टाईम होतो समजा आपण त्याला 24 आवर म्हणतो. आणि दुसरी गोष्ट अँगलमध्ये म्हणतो आपण 360. बरोबर. टायमिंगनुसार जी व्हॅरिएबल होतो मी काय म्हणतो तो 360ला म्हटलं आपण 2π. बरोबर आहे, 2π. ओके. म्हणजे याचा अर्थ कळाला मला कसं लिहू शकतो मी, ओमेगा इज इक्वल टू 2π/t. 2π/t. बरोबर आहे ना. म्हणजे काय की मला 360 डिग्री घुमायसाठी जेवढा टाइम लागतो त्याला म्हणतो आपण अँग्युलर वेलोसिटी. बरोबर आहे की नाही. हां. आता महत्त्वाची गोष्ट, याला जर तुम्ही बघितलं तर 1/t म्हणजे काय होतं, फ्रिक्वेन्सी. बरोबर नाही. इथेच बघितलं ना आपण, 1/t म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. मग मी याला कसं लिहू शकतो, ओमेगा इज इक्वल टू 2π जशाला तसं, आणि 1/tच्या ऐवजी काय ना f म्हणजे 2πf अशा प्रकारे आहे. ओके. हे तुम्हाला न्यूमेरिकलसाठी वगैरे बऱ्यापैकी हेल्प होईल, त्यामुळे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट आहे बघा, दुसरा पॉईंट तुमचा आता एसी वेव्हफॉर्म. एसी वेव्हफॉर्म हीच आपण जे म्हणलं त्याला सायनोसॉइडल. बरोबर आहे. आता त्याचा जी व्हॅल्यू असते ती नेहमी लक्षात ठेवा. फॉर्म्युलासाठी व्ही ऑफ टी काय असेल, Vm साइन ओमेगा टी. आणि करंटसाठी काय असेल रे मग, Im साइन ओमेगा टी. आता ओमेगा टी जे असेल, ओमेगाच्या ठिकाणी जर काही अँगल वगैरे असेल तर तुम्ही तिथं प्लस पाय जेवढा अँगल असेल तेवढा तुम्ही लिहू शकता. ठीक. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट की याच्यामध्ये कोणकोणते वेव्हफॉर्म असतात सर, कोणते असेल, स्क्वेअर वेव्ह असेल, ट्रायंग्युलर वेव्ह असेल, सॉटूथ वेव्ह असेल. बरोबर. अशा डिफरंट त्याच्यामध्ये वेव्हफॉर्म आहे. त्यानंतर बघा ॲव्हरेज व्हॅल्यू खूप इम्पॉर्टंट आहे. ॲव्हरेज व्हॅल्यू आणि दुसरी असते RMS व्हॅल्यू. ओके. आता ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणजे काय होतं, ॲव्हरेज व्हॅल्यू आपण सिमेट्रिकल एसी वेव्हफॉर्म ओव्हर 1 फुल सायकल इज 0. बघा त्याचा अर्थ काय होतो, बघा तुम्हाला जस्ट त्याचं मिनिंग काय होतं तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो. ओके. बघा आता इथे जर तुम्ही बघितलं ही 0 आहे, हा तुमचा किती रे 360. बरोबर आहे. 0 to 360 जर तुम्ही बघितलं तर तुम्ही आताच म्हटलं की सर याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह ॲप सायकल, याला म्हणतो आपण निगेटिव्ह ॲप सायकल. बरोबर आहे. त्यांनी म्हटलं की 1 फुल सायकल इज 0 ॲव्हरेज व्हॅल्यू. मग मी काय म्हटलं की समजा याला म्हटलं आपण याची व्हॅल्यू समजा सपोज कन्सिडर केली +10, याची व्हॅल्यू कन्सिडर केली सपोज -10. ज्यावेळेस मी दोघांचं ॲव्हरेज काढणार +10 -10 तर दोघांचं ॲव्हरेज काय रे 0. बरोबर आहे. दॅट इज कॉल्ड ॲज 0. क्लिअर आहे. म्हणजे काय, ॲव्हरेज व्हॅल्यू आपण एसी वेव्हफॉर्म ओव्हर 1 फुल सायकल इज 0. क्लिअर आहे. त्याचा फॉर्म्युला बघा लक्षात ठेवा, व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू काय 2Vm/π. बरोबर आहे. आता तुम्ही याला अजून कसं लिहू शकता, बघा तुम्ही जर म्हटलं 2/π, याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर 0. किती येतं, 0.63667 समथिंग काहीतरी. हां म्हणजे काय, तुम्ही याला असं लिहू शकता 0.637. क्लिअर आहे. हां मग आन्सर काय येईल 0.637 Vm. दॅट इज युअर फॉर्म्युला. लक्षात ठेवा, तुम्हाला न्यूमेरिकलसाठी खूप मोठी हेल्प होईल. क्लिअर आहे, लक्षात आलं. आता बघा RMS आहे ना, मी तुम्हाला आताच म्हटलं की व्ही ॲव्हरेज काय आला माझा, मग आता व्ही ॲव्हरेज 0.637 Vm. सेम लाईक दॅट काय आलं रे, आय ॲव्हरेज इज इक्वल टू 0.637 Im. क्लिअर आहे, कळालं. दोन्ही फॉर्म्युले पक्के लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये सॉल्व्ह करायला सोपं जाईल. ओके. आता रूट मीन स्क्वेअर म्हणजे RMS व्हॅल्यू काय ते आपल्याला बघायचं. बरोबर आहे. म्हणजे काय VRMS आणि काय म्हटलं मी तुम्हाला IRMS. बरोबर आहे. तर VRMS आणि RMS आपण पहिली गोष्ट मी तुम्हाला आहे ना RMS काय असते मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो. RMS व्हॅल्यू इज नथिंग बट रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. ही तुमचं त्याचा लॉंग फॉर्म आहे, मिनिंग नाही. ओके. मग सपोज एक एक्झाम्पल सांगतो, समजून घ्या. बघा एक बल्ब आहे, सिमिलर तोच बल्ब मी एक सेकंड कंडिशन घेतो. ओके. हा एक एक्झाम्पल आहे. आता सपोज मी याला याला आपण एक DC सप्लाय देऊया. बरोबर आहे. याला आपण काय करू, DC सप्लाय देऊ. मी याला काय केला, कसा DC सप्लाय दिला. ओके. पक्का लक्षात ठेवायला काय दिलं मी, DC सप्लाय दिला. आता जसं तुम्ही मॅग्नेटिक फ्लक्स शब्द ऐकला ना, तसं तुमचे इल्युमिनेशन फ्लक्स म्हणजे सूर्याची किरण असेल, तुमच्या लाईटची ब्राईटनेस असेल, आपण त्याला इल्युमिनेशन फ्लक्स म्हणत असतो. बरोबर आहे.
तर समजा माझ्या इथं एक 50 व्होल्ट मी याला सप्लाय दिला, पण DC त्याच्यापासून मला किती फ्लक्स मिळाले रे, समजा 10 फ्लक्स मिळाले, बरोबर. म्हणजे त्याची ब्राईटनेस आहे एवढी, बरोबर आहे. आता सपोज मला 10 फ्लक्सच मिळवायचे आहे, म्हणजे तेवढीच ब्राईटनेस मला पाहिजे, बरोबर आहे. तेवढ्याच ब्राईटनेससाठी मला इथं किती AC सप्लाय लागेल, दॅट इज कॉल्ड ॲज RMS व्हॅल्यू. कळालं, बरोबर आहे. म्हणजे काय, हा जो जेवढा DC सप्लाय दिला तुम्ही, किती 50 व्होल्ट DC सप्लाय दिल्यानंतर मला 10 फ्लक्स मिळतात, तेवढ्याच 10 फ्लक्स किंवा तेवढीच ब्राईटनेस मिळवण्यासाठी मला किती AC सप्लाय द्यावं लागेल, त्याच व्हॅल्यूला म्हणतो आपण RMS व्हॅल्यू, दॅट इज कॉल्ड ॲज रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. लक्षात आलं, कळालं, ओके. हां, बघा, इक्विव्हॅलेंट DC व्हॅल्यू दॅट प्रोड्यूस द सेम हिटिंग इफेक्ट, कळालं का, दॅट इज प्रोड्यूस द सेम हिटिंग इफेक्ट, ओके. हां, आणि ही जी असेल आता सायनोसॉइडल वेव्हफॉर्म जर तुम्ही बघितलं, त्याची VRMS काय असते, त्याची VRMS काय असेल, VM/√2 आणि IRMS काय असेल, IM/√2. आता याला तुम्ही अजून कसं लिहू शकता, 1/√2 ची व्हॅल्यू किती येईल, 0.707 VM, बरोबर. आणि इथे काय येईल, 0.707 IM, बरोबर. मग तुम्ही ते लिहू शकता 0.707 VM आणि इथे तुम्ही लिहू शकता 0.707 IM, दॅट इज कॉल्ड ॲज VRMS, दॅट इज कॉल्ड ॲज IRMS, ओके. चलो नेक्स्ट पुढचं बघा, इन्स्टंटेनियस पॉवर. आता इन्स्टंटेनियस पॉवर नेमकं काय असतं, की इनिशियली सुरुवातीला जी लागणारी पॉवर असेल, दॅट इज कॉल्ड ॲज इन्स्टंटेनियस पॉवर, ओके. पॉवर ॲट एनी इन्स्टंट. आपल्याला माहिती आहे पॉवरचा फॉर्म्युला काय होतो, P = V × I, क्लिअर आहे. विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतला इन्स्टंटेनियस पॉवर, ओके. आता नेक्स्ट आहे बघा, इम्पॉर्टंट आहे, ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर आणि ॲपेरंट पॉवर, ओके. आता याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही तो बघितला तुम्हाला अजून व्यवस्थित डिटेलमध्ये कळून जाईल. जर प्रॉब्लेम आला तुम्ही तेवढा व्हिडिओ बघू शकता, तुम्हाला कुठलाही डाऊट राहणार नाही, ओके. त्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिली ॲक्टिव्ह पॉवर असते, नंतर रिॲक्टिव्ह, नंतर असते ॲपेरंट पॉवर, बरोबर आहे. आता ॲक्टिव्ह पॉवरला आपण P ने शो करतो, रिॲक्टिव्ह पॉवरला आपण Q ने शो करतो, ॲपेरंट पॉवरला आपण S ने शो करतो, बरोबर आहे. आता तुम्ही जर इथे बघितलं तर ॲक्टिव्ह म्हणजे काय होतं, रिॲक्टिव्ह म्हणजे काय होतं आणि ॲपेरंट म्हणजे काय होतं. मी जस्ट तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. आता मी तुम्हाला 3 पार्ट डिस्ट्रीब्यूट करून देतो, बरोबर आहे. तर आपण इलेक्ट्रिसिटी जिथं जनरेट होती, बरोबर आहे, त्याला म्हणून आपण सपोज जनरेशन, बरोबर आहे. जिथं ट्रान्समिट होती, म्हणजे मोठमोठे टावर तुम्ही बघितले असेल, बरोबर, असे टावर तुम्ही बघितले, हे टावर जे असेल ही इलेक्ट्रिसिटी जी पास करतं, बरोबर आहे. हे जे टावर असेल हे तुम्ही सर्वांनी बघितलेले असेल, क्लिअर आहे. आता हे जे टावर आहे ही इलेक्ट्रिसिटी तुमची ट्रान्समिट करणार, बरोबर आहे. त्यानंतर तुमच्या घरी, म्हणजे तुमचं हे होम समजा, तुमच्या घरापर्यंत इथं इलेक्ट्रिसिटी येणार आहे, बरोबर आहे. आता तुमच्या घरापर्यंत इलेक्ट्रिसिटी येताना कशी येणार, समजा इथे जनरेट झाली, सपोज मी एक्झाम्पल म्हटलं इथे झाली 100 वॅट. किती पॉवर जनरेट केली समजा 100 वॅट, आणि तुमच्या घरापर्यंत आली समजा 97 वॅट, बरोबर आहे. मग सर मी तर 100 वॅट तयार केली होती, माझ्या घरापर्यंत किती आली, फक्त 97 वॅट. मग माझ्याकडे 3 वॅट कुठंतरी गायब झाली सर. ती जे गायब झालेली असती ती कोणामुळे गायब होती रे, इंडक्टर किंवा कॅपॅसिटर इफेक्टमुळे, बरोबर आहे. कोणामुळे होती ती, इंडक्टर किंवा कॅपॅसिटिव्ह इफेक्टमुळे, क्लिअर आहे. मग इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह इफेक्टमुळे माझी 3 वॅट गायब झाली. मग यालाच म्हणत असतो आपण, ही एक पॉवर असेल, ही एक पॉवर असेल आणि ही एक पॉवर असेल, बरोबर आहे. आता ही तुम्ही रिअलमध्ये यूज करता, बरोबर आहे ना. तुम्ही काय करता, ही रिअलमध्ये यूज करता, दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्टिव्ह पॉवर. काय म्हणतो आपण त्याला, ॲक्टिव्ह पॉवर, म्हणजे तुमची P आहे, बरोबर आहे. हां, आणि तुम्ही जी ॲक्च्युअलमध्ये तयार केली त्याला म्हणतो आपण ॲपेरंट पॉवर, लक्षात आलं, ओके. आणि जी तुमची लॉस झाली दॅट इज कॉल्ड ॲज रिॲक्टिव्ह पॉवर. म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवर तुमची 3 काय झाली, गायब झाली, ती कोणामुळे झाली, इंडक्टर अँड कॅपॅसिटरमुळे, लक्षात आलं. चलो, कळालं असेल. हां, आता हे ॲक्टिव्ह पॉवर जे असेल त्याला आपण P ने शो करतो, VI × cos φ. रिॲक्टिव्ह असेल त्याला आपण VI × sin φ म्हणतो. याचा युनिट असेल वॅट, याचा युनिट असेल VAR, लक्षात ठेवा, क्लिअर आहे, कळालं. चलो नेक्स्ट, ओके. त्यानंतर लास्ट कोणती होती आपली, ॲपेरंट पॉवर. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की जी तयार केली तुम्ही ॲक्च्युअलमध्ये 100 वॅट, ती होती तुमची ॲपेरंट पॉवर. त्याचा फॉर्म्युला S × VI, युनिट काय असेल त्याचं व्होल्ट ॲम्पियर, बरोबर आहे. आता हा फॉर्म्युला पण लक्षात ठेवा, जस्ट ॲक्टिव्ह पॉवरचा स्क्वेअर, सॉरी ॲपेरंटचा स्क्वेअर इज इक्वल टू काय, ॲक्टिव्ह स्क्वेअर प्लस रिॲक्टिव्ह स्क्वेअर. तुम्ही याला अजून कसं लिहू शकता, S = √P² + Q². हा फॉर्म्युला जस्ट लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला न्यूमेरिकलसाठी मदत होईल, ओके. आता हे कुठून आलं सर, हे आलं असेल बघा या ट्रायंगलपासून, याला म्हणतो आपण पॉवर ट्रायंगल, बरोबर आहे. हा जो असेल हायपोटेनसमध्ये आपण कोणती पॉवर शो करतो, ॲपेरंट पॉवर, याला म्हणतो ॲक्टिव्ह पॉवर, याला म्हणतो आपण रिॲक्टिव्ह पॉवर. ही तुम्ही पॉवर ट्रायंगल बघून घेऊ शकता, ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट पॉवर फॅक्टर, ओके. तर पॉवर फॅक्टर जो असेल तर पॉवर फॅक्टर म्हणजे काय होतं, की त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं डेफिनेशन लिहायची असेल तर रेशो ऑफ ॲक्टिव्ह टू ॲपेरंट पॉवर, ओके. आता ॲक्टिव्ह काय असेल ना ॲपेरंट काय असेल, आपल्याला माहिती आहे ॲक्टिव्ह म्हणजे काय सर, P, आणि ॲपेरंट म्हणजे काय सर, S, बरोबर आहे. म्हणजे काय, P/S, बरोबर आहे. बघा हा फॉर्म्युला तुम्हाला मी ऑर्डर दिला, इट इज द रेशो ऑफ ॲक्टिव्ह अपॉन ॲपेरंट पॉवर, ओके. दॅट इज कॉल्ड ॲज
पॉवर फॅक्टर, बरोबर. आता याची ट्रिक्स तुम्हाला मुद्दामून मी दिली. कॉस फायला म्हणायचं काकू, पीला म्हणायचं पोरं, एसला म्हणायचं सांभाळते, म्हणजे काकू पोरं सांभाळते, बरोबर आहे. आणि याचा दुसरा एक फॉर्म्युला आहे बघा, इथं रेशो ऑफ रेजिस्टन्स अपॉन इम्पिडन्स, बरोबर आहे. मग हा रेशो सुद्धा त्याचा होतो. मग त्याला कसं लक्षात ठेवायचं, काकू रात्री जागरण करते बघा. रात्री म्हणजे आर, जागरण म्हणजे झेड, बरोबर आहे. लक्षात आलं. ही एक ट्रिक्स आहे जेणेकरून तुम्हाला लॉंग टर्मसाठी लक्षात ठेवता येईल. क्लिअर आहे. आता हा पॉवर फॅक्टर आपण कशा शो करतो म्हणलं, आताच आपण बघितलं कॉस फायने, बरोबर आहे. आणि त्याची व्हॅल्यू जी असेल ती कुठून कुठपर्यंत असेल, 0 to 1. 1 असेल तर हाईस्ट पॉवर फॅक्टर, 0 असेल तर लोएस्ट पॉवर फॅक्टर, केवळ आपण मॅक्झिमम म्हणू शकतो. ओके. आता इथं बघा लॅगिंग आणि लिडिंग हे दोन शब्द आहे. पण ते लॅगिंग आणि लिडिंग समजून घेण्याच्या अगोदर थोडं आपण एक महत्त्वाचा पॉईंट समजून घेऊया बघा. ॲक्च्युअलमध्ये इलेक्ट्रिकलचे 3 लोड असतात. एक क्लासिफिकेशन ऑफ लोड कोणकोणते आहे मग, रजिस्टिव्ह लोड, इंडक्टिव्ह लोड आणि कॅपॅसिटिव्ह लोड, बरोबर आहे. आता रजिस्टिव्ह लोड मी तुम्हाला म्हटलं होतं, याचे एक्झाम्पल आपल्या घरामध्येच आहे. इंडक्टिव्हचे पण आपल्या घरामध्येच आहे आणि कॅपॅसिटरचे पण आहे. आता कुठले सर नाही माहीत बघा. जर तुम्ही इलेक्ट्रिसिटीचा वापर करून जर हीट मिळवत असाल, बरोबर ना, काय म्हटलं मी तुम्हाला, इलेक्ट्रिसिटीचा वापर करून तुम्ही काय मिळवता रे, हीट, दॅट इज कॉल्ड ॲज रजिस्टिव्ह लोड. मग सर कोणते कोणते एक्झाम्पल आहे, गीझर आहे, प्रेस आहे, हीटर आहे, बरोबर आहे, की तुम्ही बल्ब म्हणू शकता, बरोबर आहे. हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहे सर, रजिस्टिव्ह लोडचे, बरोबर आहे. त्यानंतर इंडक्टिव्ह लोड. आता इंडक्टिव्ह लोड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कॉईल असेल, बरोबर, ज्याच्यामध्ये काय असेल, कॉईल असेल, नंबर ऑफ टर्न्स असतील, त्याला म्हणतो असतो आपण इंडक्टिव्ह लोड. माझा नंबर ऑफ टर्न्स कशामध्ये आहे सर, बरोबर आहे, म्हणू शकता मोटर, ट्रान्सफॉर्मर है ना, आणखी फॅन असेल, बरोबर आहे, अजून मिक्सर असेल, म्हणजे बऱ्याच जनरेटर असेल. हे तुमचे भरपूर एक्झाम्पल आहे. दॅट इज कॉल्ड ॲज इंडक्टिव्ह लोड. काय म्हणतो आपण त्याला, इंडक्टिव्ह लोड. आणि कॅपॅसिटिव्ह लोड जे असेल त्याच्यामध्ये ॲक्च्युअल लोड वगैरे काही नसतो, पण तुमच्या पाण्याच्या नळाची मोटर बघा तुम्ही, सिंगल फेज, त्याच्यावर एक पांढरी डबी असते अशी, ओके, पांढरी डबी, त्याला आपण कंडेन्सरमध्ये असतो, त्यालाच म्हणतो आपण कॅपॅसिटर. तोच असतो तुमचा कॅपॅसिटिव्ह लोड, बरोबर आहे. किंवा फॅन जो असेल, त्या फॅनच्या डोक्यावर पण तुम्ही पांढरी डबी बघितली असेल, त्याला म्हणतो आपण कंडेन्सर, त्याला म्हणतो आपण कॅपॅसिटिव्ह लोड. आता याच्यात एक अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये दोन व्होल्टेज अँड करंट असे दोन वेव्हफॉर्म आहे बघा. रेड कलरची व्होल्टेजची आहे आणि ब्लॅक कलरची करंटची. आता ज्यावेळेस व्होल्टेज आणि करंट याची सुरुवात दोघांची सोबत झाली, एंड पण सोबत झाला, सुरुवात पण सोबत झाली, एंड पण सोबत झाला, अशा वेळेस दोघांमध्ये काहीच डिफरन्स नाही आहे, बरोबर आहे. म्हणजे काय, जिथं तुमची व्होल्टेज असेल त्याच्यावर तुमचं काय करंट असेल, म्हणजे डज नॉट डिफरंट एनी व्होल्टेज अँड करंट अँगल. तर दोघांच्यामध्ये कुठल्याही अँगलचा डिफरन्स नसेल, अँगल 0 असेल, दॅट इज कॉल्ड ॲज इन फेज. काय म्हणतो आपण त्याला, इन फेज. म्हणजे याचा अर्थ काय, व्होल्टेज अँड करंट इन फेज टू इच अदर, दोघं एकमेकांसोबत कसे आहे, इन फेज आहे. ओके, कळालं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की करंट आणि व्होल्टेज दोघं पण काय माझे सोबत चालले बघा, हे दोन जोडी दिसतं. त्यानंतर नेक्स्ट बघा, इंडक्टिव्ह लोड. आता इंडक्टिव्ह लोडमध्ये काय झालं, तुम्ही जर ॲक्च्युअलमध्ये इथं बघितलं असेल ना, बरोबर आहे, हा व्होल्टेज जो असेल, बरोबर आहे, व्होल्टेज हा लवकर सुरू झाला आणि मग नंतर, कारण ही टायमिंगची लाईन आहे ना, मग त्याच्यानंतर काय सुरू झाला रे, करंट. त्याच्यामध्ये काही ना काही डिफरन्स आला की नाही आला, बरोबर की नाही, काही ना काही काय आला, डिफरन्स आला. सेम लाईन इथे बघा. आता इथेही तसं झालं बघा. हे ॲक्च्युअलमध्ये अशी वेव्हफॉर्म असेल, ओके, म्हणजे इथं पण सेम झालं की नाही, इथं पण काही ना काही डिफरन्स आला की नाही आला. पण इथं जर तुम्ही बघितलं, तर व्होल्टेज अगोदर सुरू झाला, नंतर करंट सुरू झाला. मग इथं बघा, व्होल्टेज पुढे, करंट मागे, व्होल्टेज पुढे, करंट माग, व्होल्टेज पुढे, करंट कायच्या मागे आहे, बरोबर आहे. या दोघांमध्ये काही ना काही जो डिफरन्स तयार झाला, तो जो डिफरन्स असेल, बरोबर आहे, आणि तो डिफरन्स कसा नेचरचा असेल, ते लॅगिंग नेचरचा, बरोबर आहे. कसा असेल, लॅगिंग म्हणजे मागे. व्होल्टेजच्या करंट मागे, म्हणजे करंटने आय लॅग बाय 90 डिग्री व्होल्टेज, म्हणजे करंटने व्होल्टेजला काय केलं, लॅग केला. आता इकडे काय, करंट पुढे गेला, व्होल्टेज मागे, व्होल्टेजला रेफरन्स माना. आता व्होल्टेज पुढे, करंट मागे, म्हणजे करंटने व्होल्टेजला लॅग केलं, करंटने व्होल्टेजला लॅग केलं, करंटने व्होल्टेजला लॅग केलं. इथे करंट पुढे, व्होल्टेज मागे, म्हणजे करंटने व्होल्टेजला लीड केलं, करंटने व्होल्टेजला लीड केलं, म्हणजे करंट पुढे, व्होल्टेज मागे, बरोबर आहे. मग इथे जर तुम्ही बघितलं, तर आता अगोदर करंट सुरू झाला, मग नंतर व्होल्टेज आला, बरोबर आहे. म्हणून याला म्हटलं आपण लॅगिंग नेचर, म्हणून याला म्हटलं होतं आपण लीडिंग नेचर. म्हणजे कोणामुळे असतं, कॅपॅसिटिव्ह लोड, हे कोणामुळे असेल तर इंडक्टिव्ह लोड. ओके. हां, आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 90 डिग्रीचा डिफरन्स आहे की नाही, बरोबर. ह्या दोघांचं सेंटरला आहे ना, बरोबर. मग याच्यामध्ये किती असतो फेज अँगल, 90 डिग्री. याच्यामध्ये मग किती असेल फेज अँगल, 90 डिग्री. ओके, चलो. इथे जर तुम्ही बघितलं बघा, लॅगिंग जो असेल कोणामुळे आला, इंडक्टिव्ह लोड, लीडिंग जो असेल कोणामुळे आला, कॅपॅसिटिव्ह लोड. ओके. त्यानंतर बघा, स्टेडी स्टेट ॲनालिसिस, RLC सर्किट. आता हे RLC सर्किट जे असेल तुम्हाला माहिती आहे, आर म्हणजे रेजिस्टर, एल म्हणजे इंडक्टर, सी म्हणजे कॅपॅसिटर, बरोबर आहे. आता याच्यावर आपण एक रामू, लालू आणि श्यामू हा व्हिडिओ घेतलेला आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही कोणी बघितला, तुम्हाला अजून समजायला खूप इझी जाईल. तो व्हिडिओ 100% आवर्जून बघा. एक
कॉमेडी म्हणून पण आहे आणि मस्त तुम्हाला समजेल अशा पद्धतशीर वेने आपण स्टोरीच्या फॉर्ममध्ये सांगितलेलं आहे. तर रामू लालू आणि श्यामू अशी एक 3 इडियटची स्टोरी बनवली आहे. तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी आवर्जून बघा, म्हणजे तुम्हाला हे समजायला सोपं जाईल. आता त्यातल्या मला सगळ्यात पहिला रेजिस्टन्स बघा, बरोबर आहे. व्होल्टेज अँड करंट आर इन फेज. व्होल्टेज अँड करंट कसा आहे रे हा? इन फेज. कधी? ज्यावेळेस रेजिस्टिव्ह लोड असेल तर. क्लिअर आहे? त्यावेळेस माझा रेजिस्टन्स आणि इम्पिडन्स कसा असेल मग? इक्वल असेल. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा इंडक्टर, बरोबर आहे. आता इंडक्टर ज्यावेळेस मी इंडक्टरचा अभ्यास करतो त्यावेळेस मला एक गोष्ट लक्षात आली की ज्यावेळेस इंडक्टर लोड आपण बघितला होता तर करंटने काय केलं होतं? लॅग केलं होतं कोणाला? व्होल्टेजला बाय 90 डिग्री, बरोबर आहे. सेम करंटने काय केलं होतं? लीड केलं होतं कोणाला? व्होल्टेजला बाय 90 डिग्री, बरोबर आहे. मग आता जसा रेजिस्टन्स असतो आणि रजिस्टर असतो तसा सेम लागते इंडक्टरचा इंडक्टन्स आणि त्याचा जो इम्पॅक्ट पुढे तयार होतो त्याच कॉलेज रिॲक्टन्स, बरोबर. काय तयार होतं? रिॲक्टन्स. आता हा जो रिॲक्टन्स असेल हा रिॲक्टन्स नेमका इंडक्टरचा वेगळा असेल आणि कॅपॅसिटरचा वेगळा असेल. तर वेगळा नेमका काय असेल ते आता थोडं आपण विथ फॉर्म्युला शिकायचा प्रयत्न करूया. बघा, एक्स एल दॅट इज कॉल्ड एज इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, एक्स सी दॅट इज कॉल्ड एज कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, बरोबर आहे. तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा जर मला फॉर्म्युला पाहिजे असेल तर मी काय लिहिणार मग? ओमेगा एल. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टरचा फॉर्म्युला पाहिजे असेल तर काय लिहिणार मी? ओमेगा सी. तर मला याला अजून पुढे लिहिता येईल का? यस. ओमेगा आपण आताच बघितला अँग्युलर व्हेलोसिटी 2πf, मग एल याचा सुद्धा आपण बघितला. काय लिहिणार मी इथं आपण? 2πf नंतर काय येणार? सी. आपण न्यूमेरिकल सिटी फॉर्म्युला खूप गरजेचं आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा काय तर 2πf एल आणि 2πf सी असेल. ओके. चलो नेक्स्ट इथे बघा 1/ओमेगा सी म्हणजे काय? 2πf सी. त्यानंतर बघा सिरीज आर एल सी. आता हे थोडं रीड करून घ्या. ओके. हे थोडं तुम्हाला फॉर्म्युले ऑलरेडी डिस्कस केलेले, जस्ट फक्त एकदा ओव्हरलुक करून घ्या, फक्त एकदा बघून. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा रिझोनन्स आर एल सी. आता रिझोनन्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे एक्सेल आणि एक्स दोघं काय असतात? इक्वल, बरोबर. त्यावेळेस रिझोनन्स फ्रिक्वेन्सी काय असेल? एफ आर इज इक्वल टू 1/2π√LC. ओके. चलो नेक्स्ट. हां, त्याच्यानंतर पुढे बघा आता नेक्स्ट पार्ट आपल्याला डिस्कस करायचा पुढचा पोर्शन तो म्हणजे जनरेटर आणि मोटर. ओके. आणि त्याच्यामध्ये पुढचा नेक्स्ट इथं म्हणतात DC मोटरचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग प्रिन्सिपल, टाईप्स, हे सगळं आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. त्याला थोडं फास्टमध्ये ओव्हरव्ह्यू करून घ्या. पहिले डिफरन्स समजून घ्या, जनरेटर आणि मोटरचा डिफरन्स काय आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती जनरेटर म्हणजे जनरेट करणं, म्हणजे सरळ मी काय करणार सर याला एक मेकॅनिकल देणार, बरोबर आहे. इनपुट आणि आउटपुट काय घेणार सर? इलेक्ट्रिकल. ओके. हां, त्याच्यानंतर इथे मी काय करणार? इलेक्ट्रिकल देणार, बरोबर आहे, आणि काय करणार मी? मेकॅनिकलचं आउटपुट घेणार. ओके. मेकॅनिकल आउटपुट घेणार. ओके. त्यानंतर म्हणजे याचा अर्थ काय? कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे हा मेकॅनिकलचं इलेक्ट्रिकल करेल आणि हा इलेक्ट्रिकलचं मेकॅनिकल. आता महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, आपण टार्गेट जे असलं ते आउटपुटवर असलं पाहिजे. आपलं टार्गेट काय असलं पाहिजे? आउटपुटवर असलं पाहिजे. मग सर म्हणजे काय हो? मला इथं आउटपुट काय? माझं इलेक्ट्रिकल आहे म्हणजे मला EMF लक्षात येणं महत्त्वाचं आहे. इथं काय सर? माझं आउटपुट मेकॅनिकल म्हणजे मला टॉर्क समजणं महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. मग टॉर्क त्याच्यासाठी स्पीड आपण जे म्हणतो ती तुम्हाला लक्षात येईल बघा. आउटपुट इज इलेक्ट्रिकल पॉवर, आउटपुट इज मेकॅनिकल पॉवर. फॉलोइंग फ्लेमिंग राईट. हां, हे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला याच्यावर डायरेक्ट कधी कधी MCQ विचारला जाऊ शकतो की बाबा जनरेटर जो असेल तो कोणता रूल फॉलो करतो आणि मोटर असेल ती कोणता रूल फॉलो करतो, बरोबर आहे. मग आता जनरेटर आणि मोटरसाठी कसं लक्षात ठेवायचं सर? तुम्हाला आणि लेफ्ट हँड रूल कसा लक्षात ठेवायचा बघा, त्यासाठी एक ट्रिक सांगतो. आता जनरेटर आणि मोटर या दोन शब्दामध्ये कोणता शब्द भारी वाटतो तुम्हाला बघा? जनरेटर आणि मोटर दोघांमध्ये काय भारी वाटतं तुम्हाला बघा? जनरेटर आहे ना. आता जनरेटर हा शब्द जो भारी वाटतो तसं सेम लाईक दॅट लेफ्ट हँड आणि राईट हँड रूल, बरोबर आहे. आता लेफ्ट आणि राईट हँडमध्ये कोणता हात भारी वाटतो आपल्याला? मजबूत राईट हँड, बरोबर आहे. मग हा राईट हँड कोणासोबत जोडायचा? जनरेटरसोबत. लेफ्ट हँड कोणासोबत जोडायचा? मोटरसोबत, बरोबर. म्हणजे काय? जनरेटर कोणासोबत असतो म्हणजे कोणत्या रूलवर चालतो मग? फ्लेमिंग राईट हँड रूल. आणि मोटर कोणत्या चालते? फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. ओके. तुम्हाला आताच म्हटलं होतं EMF जो असेल तो आउटपुट ऑफ कशाचा असेल? इलेक्ट्रिकल. आणि टॉर्क जो असेल तो आउटपुट ऑफ कशाचा असेल? मेकॅनिकल. मग आउटपुट ऑफ मेकॅनिकल म्हणजे काय? मोटर. आणि आउटपुट ऑफ इलेक्ट्रिकल म्हणजे काय? जनरेटर, बरोबर. आता हेच ॲप्लिकेशन तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. ओके. नेक्स्ट बघा DC मोटर. ओके. आता त्याच्यामध्ये मेन त्याचं कन्स्ट्रक्शन आहे. त्या कन्स्ट्रक्शनमध्ये कोणकोणते मेन पार्ट्स? योक असेल, फील्ड वाइंडिंग असेल, आर्मेचर वाइंडिंग असेल, कम्युटेटर असेल, ब्रशेस असेल. आता फील्ड वाइंडिंग म्हणजे तुम्ही त्याला म्हणू शकता स्टेटरची वाइंडिंग, आर्मेचर वाइंडिंग तुम्ही त्याला म्हणू शकता रोटरची वाइंडिंग. लक्षात ठेवा. ओके. आता
त्याचं काम काय काय ते थोडं शॉर्टमध्ये बघूया. बघा, योक म्हणजे आउटर पार्ट्स असतो, प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट अँड मॅग्नेटिक पाथ. फील्ड वाइंडिंग काय काम करते, तर आपण सप्लाय देतो की प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड. आर्मेचर वाइंडिंग काय काम करते, कंडक्टर्सवर EMF इंड्यूस करण्याचं काम कोण करतं, आर्मेचर वाइंडिंग जी फिरणारी असते. आणि कम्युटेटर कसं काम काय, AC टू DC काम करणे. आता तुम्हाला रेक्टिफायर थोडं माहिती असेल, रेक्टिफायरचा पण हाच फंक्शन आहे ना, AC टू DC. आता तुम्हाला याच्यावर एक MCQ विचारला जातो, तो पक्का लक्षात ठेवा, बरोबर आहे. यालाच आपण काय म्हणतो माहिती आहे का, कम्युटेटरला म्हणत असतो आपण, बघा, मेकॅनिकल रेक्टिफायर. लक्षात ठेवा, हा तुम्हाला MCQ क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. काय म्हणतो आपण त्याला, मेकॅनिकल रेक्टिफायर. त्यानंतर ब्रशेसचं काम काय असतं, टू कलेक्ट द करंट, बरोबर, म्हणजे काय, सप्लाय करंट टू आर्मेचर. ओके. त्यानंतर बघा वर्किंग प्रिन्सिपल. आता हा लॉ आपण ऑलरेडी डिस्कस केला होता. वेन करंट कॅरिंग कंडक्टर, म्हणजे मी असं म्हणू शकतो की एखादी मॅग्नेटिक फील्ड जी असेल, सपोज N2S असे तुमच्या मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो होतात, बरोबर आहे. आणि मी याला म्हटलं समजा S आणि याला म्हटलं आपण N. ओके. आता याच्यामध्ये मी काय केलं, सपोज ह्या मॅग्नेटिक फील्ड आता आपण तयार केली. आता या मॅग्नेटिक फील्डमध्ये जर समजा सपोज मी एखादा कंडक्टर ठेवला, बरोबर, पण तो कंडक्टर कसा असेल, जर करंट कॅरिंग कंडक्टर असेल, आणि या करंट कॅरिंग कंडक्टरला मी काय केलं, मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं, त्यावेळी त्याच्यावर काय तयार होईल, टॉर्क किंवा फोर्स तयार होईल. म्हणून मी काय म्हणू शकतो, पेन current carrying conductor placed in a magnetic field, then force is exerted on that conductor किंवा force is experienced on that conductor. बरोबर आहे, लक्षात आलं. हां, त्यानंतर त्याच्यामध्ये ज्यावेळेस फोर्स तयार झाला, त्याच्यामध्ये ती डायरेक्शन जी तयार होणार, ती कोणामुळे तयार होणार आहे, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, बरोबर आहे. त्याच्यानुसार तुमचा काय तयार होईल, एक टॉर्क तयार होईल. क्लिअर आहे, कळालं. ओके, चलो नेक्स्ट. त्यानंतर बघा टाईप्स ऑफ DC मोटर. आता DC मोटरचे डिफरंट टाईप्स आहेत. शंट म्हणजे काय, पॅरलल म्हणू शकतो तुम्ही, आणि सिरीज आणि ते असेल कंपाऊंड. आता त्याचं काय, शंट प्लस सिरीज, बरोबर आहे, म्हणजे पॅरलल प्लस सिरीज कॉम्बिनेशन केलं तर तुम्हाला काय होईल, कंपाऊंड मोटर तयार होईल. आता जर तुम्ही बघितलं फील्ड वाइंडिंग आणि पॅरलल, म्हणजे फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग, बरोबर आहे, हे दोघं जर समजा एकमेकाच्या सिरीज शंटमध्ये असेल किंवा पॅरलमध्ये असेल, त्याला म्हणतो आपण शंट मोटर. दोघं जर सिरीज नसेल, त्याला म्हणतो आपण सिरीज मोटर. म्हणजे याचा अर्थ इथून बघा, जर बघितलं ही फील्ड वाइंडिंग आहे आणि ही आर्मेचर वाइंडिंग आहे, दोघं एकमेकासोबत कसे आहे, शंटमध्ये, म्हणून मी त्याला म्हटलं शंट मोटर. बरोबर, इथे बघा आर्मेचर वाइंडिंग प्लस ही फील्ड वाइंडिंग, दोघं एकमेकाचे कसे सिरीजमध्ये, म्हटलं आपण सिरीज DC मोटर. बरोबर आहे. आता इथे बघा तुम्ही, शंट सिरीज फील्ड वाइंडिंग आणि शंट फील्ड वाइंडिंग, बरोबर, याचं कॉम्बिनेशन मी याच्यासोबत जोडलं आर्मेचर वाइंडिंग सोबत. क्लिअरली लक्षात आलं. हां, म्हणजे फील्ड वाइंडिंगचे आपण दोन तुकडे केले, सिरीज आणि शंट फील्ड, बरोबर आहे, आणि त्याचा आर्मेचर सोबत जोडला. इथं जर तुम्ही बघितलं ना, शंट फील्ड वाइंडिंग मी आर्मेचर सोबत जोडली, आणि इथे जर बघितलं तुम्ही सिरीज फील्ड वाइंडिंग आपण आर्मेचर सोबत जोडली. म्हणजे याला म्हणतो आपण लॉंग शंट कंपाऊंड आणि शॉर्ट शंट कंपाऊंड. ओके, लक्षात आलं, सगळ्यांना कळालं. त्याला म्हणतो आपण लॉंग शंट, याला म्हणतो आपण शॉर्ट शंट कंपाऊंड. ओके. त्यानंतर बघा कॅरेक्टरिस्टिक जे असेल थोडं लक्षात ठेवा. आता याचं शंट मोटर जे असेल ते कॉन्स्टंट स्पीड असेल, सिरीज मोटर जे असेल ते हाय स्टार्टिंग टॉर्क असेल, आणि याचा सुद्धा काय असेल, हाय स्टार्टिंग टॉर्क असेल. ओके. त्यानंतर बघा मॉडरेट स्टार्टिंग टॉर्क कोणाचा आहे, शंट मोटरचा, आणि याचा कसा आहे, थोडा हाय स्टार्टिंग टॉर्क आहे. आणि सिरीज मोटर जी असेल ती व्हॅरीज विथ लोड, म्हणजे स्पीड व्हॅरी होतो वाईडली विथ लोड. ओके. त्यानंतर कसे कुठं वापरतो आपण, क्रेन असेल, इलेक्ट्रिक ट्रॅक्शन असेल. त्यानंतर हे कुठं वापरतो आपण, फॅन लेथ, आणि कुठं वापरतो आपण गुड स्पीड रेग्युलेशन जिथं पाहिजे तिथं आपण कंपाऊंड मोटर वापरतो. चलो नेक्स्ट. त्यानंतर बघा एक बॅक EMF नावाची कन्सेप्ट आहे. आता बॅक EMF म्हणजे काय होतं, की EMF इंड्यूस इन आर्मेचर ड्यू टू रोटेशनमुळे जो EMF करतो त्याला म्हणतो आपण बॅक EMF. ओके. आणि त्याच्यामध्ये अपोज द अप्लाइड व्होल्टेज लेन्स लॉ. आता इथे जर तुम्ही मायनस चिन्ह बघितलं काय, कोणामुळे आलं होतं, लेन लॉ, अपोज. ओके. आता EB इज इक्वल टू V मायनस IA इंटू RA. IA म्हणजे आर्मेचर करंट, RA म्हणजे आर्मेचरचा रेजिस्टन्स, EB म्हणजे बॅक EMF. ओके, जस्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्यानंतर बघा टॉर्क इक्वेशन. आता टॉर्क कशावर डिपेंड असतो, तो असतो फ्लक्स पर पोल, जे मॅग्नेटिक फ्लक्स तयार झाले त्याच्यावर असेल, दुसरं कशावर असेल, आर्मेचरचा करंट, बरोबर. आणि तिसरं काय, कॉन्स्टंट, त्याला म्हणतो आपण T इज इक्वल टू A इंटू 5 इंटू IA. ओके. त्यानंतर बघा वर्किंग प्रिन्सिपल ऑफ इंडक्शन मोटर. आता हे तुम्हाला एवढं इम्पॉर्टंट नाही, पण जस्ट थोडं फक्त गो थ्रू करा किंवा एक ओव्हरव्ह्यू बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. आता हे सिंगल फेज इंडक्शन मोटर आहे, त्याचे काही टाईप्स आहेत, जेणेकरून हे नॉट सेल्फ स्टार्टिंग असल्यामुळे त्याला सेल्फ स्टार्टिंग करण्यासाठी आपण 3 टाईप्स वापरतो. जर तुम्ही MCQ आला तर लक्षात राहू द्या, स्प्लिट पेज, कॅपॅसिटर स्टार्ट मोटर आणि शॅडेल पोल मोटर. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, आपल्याला खूप इंटरेस्टिंग, इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा चॅप्टर तो म्हणजे बघा ट्रान्सफॉर्मर, बरोबर आहे. आता हा जो ट्रान्सफॉर्मर असेल, तर ट्रान्सफॉर्मरमध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट एक पॉईंट बघायचा आहे, तो म्हणजे कोणता, त्याचे पार्ट्स, बरोबर आहे. त्याचे पार्ट्स कोणकोणते आपण थोडं जस्ट गो थ्रू करू किंवा त्याला ओव्हरव्ह्यू बघूया. बघा त्याच्यामध्ये जसं आपलं नाक असतं, आपलं श्वास घ्यायला, तसं ट्रान्सफॉर्मर एक ब्रीदर असतं. ओके. त्यानंतर कन्झर्वेटर टँक असेल, त्यानंतर एक्सप्लोजन वाल्व म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मरमध्ये जे ऑइल असते ते उकळून त्याच्यामध्ये काही वाफ तयार झाली, बरोबर, त्या वाफमुळे गॅस होऊन स्फोट होऊ शकतो, बरोबर. मग ते गॅस फ्री करण्यासाठी, ते गॅसचं प्रेशर कमी करण्यासाठी एक्सप्लोजन वाल्व लावलेला असतो. त्यानंतर त्याला ऑइल गेज मोजण्यासाठी, ऑइलची लेवल मोजण्यासाठी ऑइल गेज असेल, टेम्परेचर मोजण्यासाठी थर्मामीटर असेल,
याला म्हणतो बघा आपण बुशिंग. हे चिनी मातीसारखं दिसतं ना, त्याला म्हणतो आपण बुशिंग. ओके. त्यानंतर ही मेन टँक असेल, याला म्हणतो आपण रेडिएटर, म्हणजे थंड करण्यासाठी वापरतो. ओके. त्यानंतर याच्यात अजून एक महत्त्वाचं आहे, कन्झर्वेटर टँक आणि मेन टँकच्या मधामध्ये एक बकॉज रिले असतो रे, बकॉज रिले, जो की इंटरनल फॉल्टपासून प्रोटेक्ट करायचं काम करतो ट्रान्सफॉर्मरला. ओके. क्लिअर आहे, कळालं? हां. आता ट्रान्सफॉर्मरची डेफिनेशन काय होती सर? ट्रान्सफॉर्मरची जर तुम्ही डेफिनेशन बघितली तर ट्रान्सफॉर्मरला काय म्हणू शकता तुम्ही, तर ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस, म्हणजे हा कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये हालचाल होत नाही, तो एक स्टॅटिक डिव्हाइस आहे विच इज चेंजेस द व्होल्टेज लेवल अँड करंट लेवल विदाऊट चेंजिंग फ्रिक्वेन्सी. म्हणजे सर काय, हा व्होल्टेज लेवल चेंज करतो पण फ्रिक्वेन्सी अँड पॉवर हे दोघांना कॉन्स्टंट ठेवेल सर. बरोबर आहे, कसं ठेवेल? कॉन्स्टंट. ओके. तर ट्रान्सफॉर्मर इज यूज टू इन्क्रीज और डिक्रीज द व्होल्टेज अँड करंट लेवल. म्हणजे काय बघा, आता जर ही सगळ्यांनी बघितलेलं असेल, जस्ट दोन्ही डायग्राम तुम्ही एकदा बघून घेऊ शकता. ओके. दॅट इज कॉल्ड एज ट्रान्सफॉर्मर. ओके. नेक्स्ट, आता क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर बघा. आता क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर कशावर करू शकतो सर? तुम्ही फेजवरून करू शकतो, कोरवरून करू शकतो, किंवा कुलिंगवरून करू शकतो. अजून भरपूर त्याचे डिफरन्स टाईप्स आपण त्याला क्लासिफाय करू शकतो. जर तुम्ही बघितलं तर फेजमध्ये काय लिहू शकता, सिंगल फेज आणि 3 फेज. बरोबर आहे. आता सिंगल फेज जे असेल ना आणि 3 फेज असेल, मी थोडं एक शॉर्टमध्ये तुम्हाला अजून समजून सांगायचा प्रयत्न करतो. बघा, एक वायर, 2 वायर, 1 2 3, 1 2 3 आणि 4, 1 2 3 4 आणि 5. ओके. म्हणजे याचा अर्थ काय, एक असेल फेज, एक असेल न्यूट्रल. याला काय म्हणतो आपण, आर वाय बी, म्हणजे तिन्ही पण फेज आहे, याला म्हणू शकतो तुम्ही आर वाय बी, आणि न्यूट्रल याला म्हणू शकतो तुम्ही आर वाय बी आणि न्यूट्रल. मग ते पाचवं काय मी तुम्हाला नंतर सांगतो. बघा, आता याला तुम्ही कसं लिहू शकता, बघा, सिंगल फेज 2 वायर सिस्टम. बरोबर आहे. याला कसं म्हणू शकता तुम्ही, 3 फेज 3 वायर सिस्टम आहे ना, 3 वायर आहे ना. आणि याला कसे म्हणू शकता तुम्ही, 3 फेज, आता वायर किती रे, 4 वायर सिस्टम. याला कसं म्हणू शकता तुम्ही, 3 फेज, याला काय म्हणू शकता तुम्ही, 5 वायर सिस्टम. सर हे 5 वायर काय तुम्हाला सांगतो. बघा, बऱ्याच ग्रामीण भागामध्ये आहे ना, खेडेगावामध्ये ग्रामपंचायतच्या अंतर्गत आपली इलेक्ट्रिसिटीचे पोल असतात, ते पोलवर लॅम्प बसवलेले असतात. बरोबर आहे. ते एकाच ठिकाणून ऑपरेट करण्यासाठी ते आपण त्याला वापरू शकतो. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय, ही वायर कशासाठी, एक्स्ट्रा कंडक्टर कशासाठी वापरला, की एक सगळे लॅम्प जे असेल पूर्ण गावामध्ये ते एकाच ठिकाणून ऑपरेट करता येईल, त्यासाठी आपण एक्स्ट्रा वायर, बऱ्याच ठिकाणी आहे, बऱ्याच ठिकाणी नाही. ओके, लक्षात आलं? हां. त्यानंतर बघा, कोर टाईप आणि शेल टाईप. आता कोर टाईप आणि शेल टाईप काय असं तुम्हाला जस्ट सांगतो, बघा, तुम्हाला लक्षात येईल. इथे जर तुम्ही बघितलं, ॲक्च्युली दॅट इज कॉल्ड एज कोर टाईप. बरोबर आहे. याला म्हणतो आपण कोर टाईप आणि याला म्हणतो आपण शेल टाईप. म्हणजे ज्याला खिडकीसारखं दिसतं, एक खिडकी आणि 2 खिडकी, म्हणजे ही एक सिंगल खिडकी असेल त्याला कोर, डबल खिडकी असेल त्याला म्हणायचं शेल. बरोबर. क्लिअर, लक्षात आलं? हां. बघा, आता त्याचे क्लासिफिकेशन आपण बघूया. कोर टाईप आणि शेल टाईप मला लक्षात आलं. त्यानंतर बघा, ॲज पर कुलिंग, आता सेल्फ कुलिंग असेल, एअर कुलिंग असेल, ऑइल कुलिंग असेल, जसं आता आपण बघितलं रेडिएटर वगैरे वापरलं होतं, किंवा अजून तर कुलिंग आपण पुढे बघणारच आहोत. बघा, बेस ऑन व्होल्टेज जर म्हटलं तर कोणकोणते, स्टेप अप आणि स्टेप डाऊन. बेस ऑन मिडियम कोर म्हटलं कोणते, एअर कोर असेल, आयर्न कोर असेल, वेगवेगळे डिफरंट कोर त्याला वापरलेले आहे. त्यानंतर बघा, बेस ऑन व्होल्टेज बेस वाइंडिंग अरेंजमेंट, म्हणजे काय, सिंगल वाइंडिंग असेल तर त्याला म्हणायचं ऑटो ट्रान्सफॉर्मर, डबल वाइंडिंग असेल त्यामध्ये आपण नॉर्मल पॉवर ट्रान्सफॉर्मर किंवा नॉर्मल ट्रान्सफॉर्मर. त्यानंतर बेस ऑन इन्स्टॉल लोकेशन, पॉवर ट्रान्सफॉर्मर असेल, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर असेल, मेजरमेंट ट्रान्सफॉर्मर असेल, प्रोटेक्शन ट्रान्सफॉर्मर असेल, डिफरंट ट्रान्सफॉर्मरची क्लासिफिकेशन केलेली आहे. आता बघा, मेन पार्ट्स, त्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे बघा मॅग्नेटिक कोर, है ना. तर ही मॅग्नेटिक कोर जी असेल, तर ही मी तुम्हाला दाखवली, दॅट इज कॉल्ड एज मॅग्नेटिक कोर. बरोबर. ही सिल्वर कलरची दिसते. तर ही मॅग्नेटिक कोर जी असेल ना, जनरली आपण कायपासून वापरलेली, कशाची वापरतो रे, सिलिकॉन. तर मी सिलिकॉनची का वापरली त्याचं रिझन सांगा. सिलिकॉन स्टीलची वापरण्याचं कारण असे की त्याची परमेबिलिटी जास्त असेल आणि आणि रिलक्टन्स त्याचा कमी असेल सर. बरोबर आहे. परमेबिलिटी जास्त असणे म्हणजे सर काय, मॅक्झिमम फ्लक्स त्याच्यामधून फ्लो होतात, आणि रिलक्टन्स कमी असणे म्हणजे काय, त्या फ्लक्सला अपोजिशन कमी होतं. बरोबर. म्हणून इथे जर तुम्ही बघितलं तर मेड ऑफ थिन लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील शीट टू रिड्यूस ईडी करंट लॉस. काय करतो तो, ईडी करंट लॉस काय करतो, कमी करतो. आणि अजून एक याच्यासाठी फंडा सांगतो, तर अजून कमी करायचं तर आपण ती शीट कशी वापरतो रे, महत्त्वाचं म्हणजे लॅमिनेटर. कशी वापरतो, लॅमिनेटर. बरोबर. सिलिकॉन स्टील वापरल्यामुळे हिस्टेरिसिस लॉस पण त्याच्यामध्ये कमी होतो, आणि लॅमिनेटेड वापरल्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं, ईडी करंट लॉसेस काय होतात, कमी होतात. बरोबर आहे. तुम्हाला आताच म्हटलं होतं कसा असतो तो, लो रिलक्टन्स पाथ प्रोव्हाइड करेल. बरोबर आहे. ते 2 टाईपचे कोर टाईप, दुसरं कोणता असेल रे, शेल टाईप. कोर टाईप म्हणजे काय, वाइंडिंग प्लेस ऑन 2 सेपरेट लिम. आता याला काय म्हणतो आपण, 1 2. बरोबर. ही एक लिम आणि ही एक लिम, आणि या 3 लिम असतात, 1 2 आणि असेल 3. बरोबर आहे. म्हणजे काय, जर 2 लिंब असेल तर त्याला म्हणतो आपण कोर टाईप, म्हणजे 3 लिंब असेल त्याला म्हणतो आपण शेल टाईप. पण इथे जर तुम्ही बघितलं दोन्ही वाइंडिंग कुठं ठेवलेलं आहे सर, फक्त सेंट्रल लिमला, आणि इथे काय प्रत्येक लिंबवर ठेवलं, म्हणजे दोन्ही लिमला 2 वाइंडिंग ठेवलेलं आहे.
त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं ना दोन वाइंडिंग बघा, एक ग्रीन आणि एक रेड. ग्रीनला म्हणतो असतो आपण LV आणि रेडला म्हणतो असतो आपण HV, हाय व्होल्टेज आणि लो व्होल्टेज वाइंडिंग. म्हणजे काय, इथं दोन्ही कोरवर वाइंडिंग बाउंड केली आहे, तिथे एकाच कोरवर वाइंडिंग बाउंड केली. म्हणजे काय म्हणू शकतो तुम्ही, वाइंडिंग प्लेस ऑन ओनली सेंट्रल लिंब, दॅट इज कॉल्ड ॲज सील टाईप. ओके. आता इथे जर बघितलं तुम्ही, याचं कन्स्ट्रक्शननुसार हा थोडा मेकॅनिकली मजबूत असतो, हा मेकॅनिकली वीक असतो. आता हे आपण डिफरन्समध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता हे ॲनिमेटेड डायग्राम बघा, इथं खूप महत्त्वाचं आहे. व्हॉट हॅपन इफ ट्रान्सफॉर्मर कोर आर नॉट लॅमिनेटेड. मी तुम्हाला म्हटलं होतं लॅमिनेटेड करा, बरोबर. लॅमिनेटेड केल्याने तर काय होईल, लॅमिनेटेड केल्यामुळे काय झालं होतं, आपला एडी करंट लॉस काय झाला होता, कमी झाला होता. मग एडी करंट लॉस कसं आहे बघा, एडी करंट म्हणजे येडा करंट, लक्षात ठेवा. हे बघा असं सर्क्युलेट होताना दिसतं का, हे दॅट इज कॉल्ड ॲज ईडी करंट. आता इथे ईडी करंट जास्त आहे म्हणजे का, इथे बघा नॉन लॅमिनेटेड शीट. ही कशी रे, नॉन लॅमिनेटेड, म्हणजे इथे करंट बघा केवढा मोठा सर्कल आहे. म्हणजे हा अनयुजफुल फ्लक्स, म्हणजे ज्या फ्लक्स तुमच्या यूज झाले नाही त्याच्यापासून एक हा रिकामा करंट तयार होतो, बरोबर. जो आपल्या कामाच्या नाही त्याच्यापासून हीट तयार होत असते, त्याच्यामुळे लॉस तयार होतो, बरोबर आहे. म्हणून आपण एडी करंट लॉस कमी करायचा, पण एडी करंट लॉस तुम्ही डायरेक्ट झिरो नाही करू शकत, पण कमी करायचा प्रयत्न करू शकता. बघा आता इथे जर तुम्ही बघितलं बघा, इथे बघा छोटे छोटे सर्कल आहे ना, हे बघा बारीक. म्हणजे तुम्ही काय केलं, त्याला इलिमिनेट केलं किंवा कमी करायचा प्रयत्न केला, आणि का बाय युजिंग लॅमिनेटेड शीट. ओके. हां, तर ह्या सगळ्या ॲनिमेटेड डायग्रामवर तुम्हाला लक्षात आलं असेल. आता बघा कोर टाईप आणि शेल टाईप असेल त्याचा मेन डिफरन्स समजून घेऊ. कोर म्हणजे 2 लिंब, याच्यामध्ये 3 लिंब. आता मी तुम्हाला सांगितलं सिंगल मॅग्नेटिक पाथ आहे बघा, इथे बघा सिंगल मॅग्नेटिक पाथ, एकच रस्ता आहे, आता जायचं सरळ वापस यायचं. इथे जर बघितलं तुम्ही काय शेल टाईपमध्ये काय किती रे बघा, असं असा एक पाथ आहे आणि एक दुसरा असा एक पाथ आहे, बरोबर. असे 2 पाथ. आता 3 फेजमध्ये बघा 1 2 3 असे. लक्षात आलं, क्लिअर कळालं. हां, त्यानंतर बघा वाइंडिंग आर प्लेस ऑन बोथ लिंब. बघा आता इथं बी वाइंडिंग आहे आणि इथे बी वाइंडिंग, दोन्ही लिंबवर आहे. इथं बघा वाइंडिंग ऑन प्लेस ऑन ओनली सेंट्रल लिंब. आता मेकॅनिकल स्टेज मी तुम्हाला म्हटलं, हा मेकॅनिकल असा वीक आहे, हा कसा थोडा स्ट्रॉंग आहे. आता हायर इथं महत्त्वाचं बघा, इथे मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ना, इथून इथपर्यंत जाऊस तर याच्यामध्ये लिकेज होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता इथे कसं आहे, प्रायमरी आणि सेकंडरी एकमेकाच्या जवळच आहे, त्याच्यामुळे लिकेज फ्लक्स इथे कसं आहे कमी आहे. लिकेज फ्लक्स कमी होऊन एफिशियन्सी जास्त, लिकेज फ्लक्स जास्त होऊन एफिशियन्सी काय थोडी कमी आहे. लक्षात आलं. आता हा डिफरन्स तुम्ही समजून घ्या किंवा रीड करून घ्या, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ओके, चलो नेक्स्ट. त्यानंतर बघा वाइंडिंग. आता वाइंडिंगचे मेन 2 टाईप्स एक असेल, एक प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग. आता अजून त्याच्यात मेन टाईप्स आहे बघा. वाइंडिंग जी असेल ती कशापासून बनलेली आहे, कॉपर किंवा ॲल्युमिनियमपासून बनलेली आपण वापरतो. क्लिअर कळालं. हां, आता हे बघा, हा कॉपर असेल आणि हा असेल ॲल्युमिनियम असेल. लक्षात आलं. ओके, नेक्स्ट. इन्सुलेशन खूप महत्त्वाचं आहे. इन्सुलेशन जे असेल बघा, इन्सुलेशन कोणकोणतं वापरतो आपण त्याच्यामध्ये बघा, की वार्निश वापरू शकतो किंवा हे याला आपण प्रेस बोर्ड वापरू शकतो किंवा त्याला आपण पेपर, इन्सुलेटेड पेपर म्हणू शकतो. लक्षात आलं. हे बघा इन्सुलेटेड पेपर वगैरे जे तुम्ही इथे दिसतं तुम्हाला, क्लिअर कळालं. ओके. हां, हे वार्निश वगैरे बघायची तुम्हाला केलेलं दिसत असेल, क्लिअर कळालं. हां, हे काय, याचं काम काय मग, प्रिव्हेंट इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन वाइंडिंग अँड कोअर. क्लिअर. हां, नेक्स्ट बघा टँक अँड कुलिंग. आता याच्यामध्ये आपण काय काय वापरतो, ट्रान्सफॉर्मरला थंडी ठेवण्यासाठी कोणकोणते मेथड आपण वापरले, रेडिएटर असेल बघा, याला म्हणतो आपण रेडिएटर. हे रेडिएटर असेल किंवा मग हे ट्यूब असेल, कुलिंग ट्यूब असेल किंवा मग असे फॅन असेल, आपण कुलिंगसाठी वापरत असतो. ओके. त्यानंतर बघा बुशिंग. हे बुशिंग तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघिटलेले असेल, डिफरंट टाईपचे बुशीचे, जे की प्रोव्हाइड इन्सुलेटेड टर्मिनल फॉर एक्सटर्नल कनेक्शन. म्हणजे ट्रान्सफॉर्मरचे टँक आणि कंडक्टरमध्ये कनेक्शन येऊ नये म्हणून. ओके. द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर. ओके. आता वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर खूप सिंपल आहे. आता याच्यामध्ये बघा एक मेन लॉ आपण तो डिस्कस करूया. प्रिन्सिपल काय त्याचा, व्हेनेवर चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक कंडक्टर अँड इंड्यूस EMF इज प्रोड्यूस इन इट. म्हणजे काय सर काय, की सफरचंद आणि चाकूची गोष्ट आठवा, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. एखाद्या कंडक्टरने मॅग्नेटिक फ्लक्स जर कट केला तर कंडक्टरवर काय तयार होत असतो, EMF, बरोबर आहे. तर हे एक एक पॉईंट तुम्ही बघितले तुम्हाला सहज लक्षात येऊन जाईल. क्लिअर आहे, कळालं. चलो नेक्स्ट. त्यानंतर बघा पुढं स्टेप बाय स्टेप आपण ही वर्किंग मी तुम्हाला सांगितलं होतं, की सुरुवातीला काय होतं, आपण AC सप्लाय इनपुट वाइंडिंगला देणार, बरोबर. प्रायमरी इनपुट AC सप्लाय देणार, नंतर ती प्रायमरीची वाइंडिंग सेकंडरी लिंक होणार, लिंक झाली की त्याच्यामध्ये EMF तयार होणार, झाला ट्रान्सफॉर्मर. क्लिअर कळालं. ओके. हां, हे थोडं रीड करून घ्या म्हणजे तुमच्या सहज लक्षात येऊन जाईल. ओके. हां, नेक्स्ट बघा. आता याच्यात एक इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, की ट्रान्सफॉर्मर रेशो जो असतो, ट्रान्सफॉर्मर रेशो मी तुम्हाला म्हटलं होतं ना, केने आपण शो करतो. जसं की मी म्हणू शकतो E2/E1 असेल, बरोबर. नंतर काय म्हणू शकतो आपण N2/N1 असेल किंवा V2/V1 असेल, पण करंटचा उलटा असतो, I1/I2 असतो. क्लिअर कळालं. ई म्हणजे EMF बघा, EMF रेशो, टर्न्स रेशो, व्होल्टेज रेशो आणि करंट रेशो. क्लिअर. दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्सफॉर्मर रेशो. न्यूमेरिकलसाठी खूप इम्पॉर्टंट आहे बघा. हे त्याच्यावर एक न्यूमेरिकल आपण डिस्कस केलं, ते थोडं तुम्ही रीड करू शकता. ओके. एक न्यूमेरिकल आहे त्याच्या रिलेटेड, तुम्ही त्याला बघून घेऊ शकता. ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर, म्हणजे डायग्रामेटिकली कसं असू शकतो तुम्ही त्याला बघू शकता. ॲनिमेटेड तुम्हाला बऱ्याच डायग्राम दिले आहेत बघा. प्रायमरीची वाइंडिंग, सेकंडरी लिंक त्याच्यामध्ये EMF तयार होणार. सेम लाईक दॅट हे पण त्याचा डायग्राम आहे बघा.
प्रायमरीची वाइंडिंग सेकंडरी कशी लिंक होतात त्याच्यामध्ये EMF तयार होतो. क्लिअर? EMF तयार झाल्यामुळे व्होल्टेज आणि करंट फ्लो होईल. ओके, सेम लाईक दॅट सिमिलर डायग्राम. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा इम्पॉर्टंट म्हणजे EMF इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. आता EMF इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर तुमचं मेन इक्वेशन कोणतं असेल? हे वाला. क्लिअर कळलं? E इज इक्वल टू काय? 4.44 इंटू F इंटू N1 इंटू 5M. बरोबर आहे? म्हणजे काय? मॅक्झिमम फ्लक्स आणि नंबर ऑफ टर्न्स आणि फ्रिक्वेन्सी. क्लिअर आहे? हे खूप इम्पॉर्टंट, हे थोडं लक्षात राहू दे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, काही न्यूमेरिकल मी तुम्हाला दिले, जर तुम्ही सॉल्व्ह करून बघा, नाही आलं तर मला मेसेज करू शकता.